लेखिका नाट्य महोत्सवात पहिलं नाट्यपुष्प सादर करीत आहोत. न्याय अंतरीचा. लेखिका ॲडव्होकेट अंजली ठाकूर, दिग्दर्शिका प्रभा देऊसकर, पार्श्वसंगीत अभिषेक काणे, नेपथ्य विजय देऊसकर, प्रकाश योजना आणि रंगमंच व्यवस्था स्वप्नील बोहोटे, निर्मिती प्रमुख विनय ठाकूर. ॲडव्होकेट अंजली ठाकूर लिखित, प्रभा देऊसकर दिग्दर्शित 2 अंकी सामाजिक नाटक न्याय अंतरीचा. अरे इकडे बघ ना, काय मस्त फुलं उमलली आहेत सगळीकडे बगीचात. फारच मस्त. आणि आणि तो बघ तिकडे केशरी गुलाब. ए तो काय मस्त दिसतोय ना. शिशिर शिशिर अरे तो बघ ना, तो केशरी गुलाब. अगं कुठे? अरे हा बघ इकडे कोपऱ्यात आहे, या गुलाबी फुलाच्या मागचा. हा तो ना. काय मस्त दिसतोय ना तो. बहुत सरस छे. मला ना फुलं फारच आवडतात. काय मस्त दिसतायत ती. शिशिर तुला एक विचारू? अगं विचार ना. खरं खरं सांगशील? म्हणजे काय? मी तुला कधीपासून आवडायला लागले रे? शिशिर अरे लक्ष कुठे आहे तुझं? अगं आहे ना. मगासपासून मी एकटीच बोलते, तुझं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही आहे. नेहा आहे. तू काही विचारत होतीस ना, विचार. मी हे विचारलं की मी तुला कधीपासून आवडायला लागली. तू ना. अगं केव्हापासून म्हणजे तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, शिल्पा बरोबर घरी आली होतीस, अगदी तेव्हापासून. हो. बापरे, त्या दिवशी मी शिल्पा बरोबर तिच्या म्हणजे तुझ्या घरी यायला तयारच नव्हते. तसंही कोणाकडे जायचं म्हटलं ना की मला इतकं संकोच वाटतो, इतकं बुजल्यासारखं होतं ना. पण शिल्पा तशी नाही, ती खूपच मोकळी आणि गप्पिष्ट. म्हणून तर आमची एवढी मैत्री झाली ना. त्या दिवशी तिने मला इतकी गळ घातली, म्हणाली इतक्या दिवसांची आपली मैत्री, पण तू एकदाही माझ्या घरी आली नाहीस. आणि मी मात्र कॉलेजपासून तुझं घर जवळ म्हणून सारखी तुझ्याकडे येते. आणि नंतर तर लक्ष कुठे आहे तुझं? आहे. मी एकटीच बोलते, मगासपासून तुझं माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नाही. नाही. असं नाही आहे. लक्ष नेहा. अगं असं काय करते? मी तो केशरी गुलाब बघत होतो ना. चल. अगं खरंच. नेहा बोलत जा. अगं तू बोल ना. नाही. अगं बोल ना नेहा. मी बोलतच नाही. ए नेहा, तुला माहिती आहे का, तू बोलताना बहुत सारी लागायचे. चल उगीच थट्टा नको करूस माझी. थट्टा नाही, तू खूप सुंदर दिसते बोलताना. मी हे म्हणत होते की त्या दिवशी शिल्पाने मला इतका आग्रह केला, अगदी इमोशनल ब्लॅकमेलच केलं मला. अच्छा, म्हणजे शिल्पाने तुला इमोशनल ब्लॅकमेल केलं म्हणून तू आलीस होय? मला वाटलं नाही तू मलाच भेटायला आली असणार. काय ग? नाही रे, असं काही नाही. ये चल बसू आपण. पण नेहा, तुला आठवतंय काय? पहिल्यांदा तू घरी आलीस तेव्हा कावऱ्या बावऱ्या नजरेनं आमच्या घर बघत होतीस. अरे मग पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या बंगल्यात आले होते मी. बिचकणार नाही. बिचकायला काय झालं? घरात वाघ वगैरे दिसला होता का तुला? नाही, वाघ वगैरे नाही, पण तुमचा तो कुत्रा तो दिसला होता ना. तो काही वाघापेक्षा कमी आहे. नेहा तुला कितीदा सांगितलंय, कुत्रा नाही म्हणायचं, कुत्रा नाही म्हणायचं. एक मिनिट. कुत्र्याला कुत्रा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? अगं रॉजर नाव आहे त्याचं. माय हँडसम रॉजर. बरं बाबा, रॉजर तर रॉजर. खुश. तू त्याला बघून शिल्पाचा हात अगदी घट्ट धरला होतास आणि डोळे बंद. भित्री बागुबाई वाटत होतीस नेहा तू. भित्री बागुबाई. उगीच थट्टा नको करूस माझी. आणि आधीच तर एवढं मोठं घर पाहून बावरले होते मी. आम्ही काय आपली साधी माणसं, तुमच्यासारखे बंगल्यात राहणारे, बिझनेस करणारे, कारने फिरणारे श्रीमंत नाही ना. नेहा, अगं असं काय करते? मला सांग, मी असा विचार केलाय का कधी? नाही रे, तू असा विचार नाही करत. मला माहितीये. आणि शिल्पाही तशी नाही. पण तुझ्या घरचे बाकी सगळे आणि स्पेशली तुझी आई, हे बघ सॉरी, पण त्यानं मला जरा वेगळ्याच वाटतात आणि खूप फटकूनही बोलतात माझ्याशी.
तुला नाही असं वाटत? अगं म्हणजे फटकून असं नाही ग, पण तुला सांगू का नेहा, पानं खूप प्रोटेक्टेड जगात वावरली. अहमदाबाद सोडून ती कधी बाहेर गेलीच नाही, राहिली तर मुळीच नाही. बाहेरचं जग काय आहे बघितलंच नाही आहे तिने. हां, आमचे गुजराती मित्र नातेवाईक यांना सोडून कधी कोणात मिसळली नाही, म्हणून विचार थोडे संकुचित आहे, एवढंच. ते बापुराण जाऊ दे का बाजूला. मला सांग, या वीकेंडला आपण काय करायचं? काय करायचं? पिकनिकला जाऊया. पिकनिक? हा, सध्या वातावरण एकदम मस्त आहे. नाही, वातावरण वगैरे मस्त आहे, पण पिकनिक वगैरे नाही रे बाबा. अगं पण का? अरे पिकनिक म्हटलं की दिवसभर घरातून बाहेर राहायचं आणि घरून परवानगी वगैरे घेणं फार फार भानगड होते बाबा. काय ग तू, हट. सिनेमाचं तसं नाही हा. सिनेमाला कसं आपण कधीही जाऊ शकतो. त्यातून शिल्पा बरोबर बाहेर जाते म्हटल्यावर घरी कोणी काहीच विचारत नाही. आयडिया म्हणजे तू शिल्पा बरोबर बाहेर जाते असंच घरीच आहे, हा. पण पिकनिकला बाहेर जाऊ आपण दोघं. नाही अगं, कसं काय करते? नाही कर ना नाही, manage. मी घरी खोटं बोलणार नाही. नेहा, तुझं नेहमीच आहे. अरे तुला तू हरिश्चंद्राची बहीणच आहे पक्की. नेहमी आपलं खरं खरं सांगायचं काय? हट. काय काय नाही, नाही. काय म्हटलं तू? हरिश्चंद्राची बहीण? नाही तर काय. हेच नेहा, तुझं हेच खळखळून हसणं. तुला माहितीये, शिल्पासोबत तू गप्पामध्ये रंगायची ना, तेव्हा असंच हसायची, हा. त्यामुळे जाम वेडा झाला होता का मी. काय म्हटलं? वेडा झाला होता? अगं हो, झाला होता नाही, तू अजूनही वेडाच मी आहेस. वेडा. नेहा, तुला ना आता. आणि काय रे, तू कधी बघितलंस आम्हाला गप्पा मारताना? बरेचदा. म्हणजे तू शिल्पासोबत गप्पा मारायची ना, तेव्हा लपून लपून बघायचं ना मी. बरंच आहेस की. म्हणजे काय? चल चल, उशीर झालाय आता, मी निघते घरी. थांब ना थोड्या वेळ. अरे घरी सगळे वाट बघत असतील रे अगं, असं आता. काय करतेस? आणि उद्या भेटू ना आपण. चल मी निघते, बाय. हा. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. यही कहोगे तुम सदा कि दिल अभी नहीं भरा. नहीं 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 नहीं. नहीं 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 नहीं. चल, खूप झाला फिल्मीपणा. सगळे बघतायत आपल्याकडे. मी निघते आता. चल चल, बाय. नेहा, आता काय? मने त्याने काही केऊचे. अरे मग सांग ना. आल्यापासून तोच विचार घोळतोय डोक्यात. खरं तर आत्ता सांगणार नव्हतो, पण तुझ्यापासून काही लपवताच येत नाही म्हणून. अरे बाबा, काय आता? सांग लवकर. केलेली ते कहू समजवतो नाही. इतकं काही सिरियस आहे का? अगं हे म्हणजे बघ, हे बघ, जे काही आहे ते आता सांग बाबा लवकर, कारण मला आता टेन्शन यायला हो लागलंय. हो, हा? सांगतोय तू सांगतोय. पटकन तू सांग. टेन्शन नको घेऊ. अरे टेन्शन कूल नको. डाऊन. नेहा, सांगतोय. सांग लवकर. त्याचं असं आहे नेहा, बा मुली बघते माझ्या करता. काय? बा मुली बघते तुझ्या करता? अगं म्हणजे बघ बघ, मी केव्हाची म्हणते की तू आपल्याबद्दल घरी सगळं सांगून टाक म्हणून. अगं नेहा, इतकं सोपं नाहीये ते आमच्या घरी. हे बघ, इतकं कठीणही नाहीये. तू तू फारच घाबरतो आपल्या आईला. हे बघ, प्रश्न घाबरण्याचा नाहीये, मग पण बाला कसं सांगू तेच कळत नाही. आणि आणि तू तरी तयार कसं झालास रे मुली बघायला? अगं मी काय करणार, तुला कितीदा सांगितलंय, आमच्याकडे सगळं मोठेच ठरवतात. आणि तसंही एकदा मुलगा शिक्षण संपवून बिझनेसमध्ये आला की मुलींचे आईवडील प्रपोजल घेऊनच येतात घरी. मी 1-2 वर्ष टाळाटाळ केली ना, पण आमची बाप ती इतकी उतावळी झाली आहे, सारखं ती तेच बोलत असते. आज काय तर हे लोक येणार आहे, उद्या काय तर ते लोक येणार आहे. तुला सांगतो, मुलींचे फोटो सुद्धा दाखवते का सारखी. काय रे आता? आता कसं करायचं? तुझ्या आईला तर मी आवडतही नाही. त्यातून तुम्ही गुजराती आणि आम्ही मराठी. कसं वाटणार तिला हे? शांत हो. मला तर आता रडायला येत आहे. अगं हे वेडाबाई, रडू नकोस. अरे रडू नको अगं म्हणजे शांत हो. काय? मला सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो रे, माझा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. हे बघ तू कसंही कर, हो. पण तू आपल्या आईला करू मनव. मॅम. हवं तर आपण आता लग्न हो. करू. अरे मी ताबडतोब लग्न हे करायला वेडाबाई, तयार आहे. जरा धीर धर, शांत हो. हे बघ, मी सुद्धा तुझ्याशिवाय कोणाशीच लग्न करणार नाही, हे माझंही पक्क आहे. आता बाला कसं समजवायचं ते मी बघतो, पण तू नको टेन्शन घे. घरचे तयार झाले तर बेलन, नाही झाले ना नेहा तर त्यांची नाराजगी पत्करून सुद्धा मी तुझ्याशीच लग्न करणार. फक्त तू कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास द्यायला म्हणजे झालं. निघायचं? हो. चल निघ.
हॅलो. हा कोण? मी शिल्पा बोलते काकू. अगं वा वा, कशी आहेस ग? मस्त. छान आहेस ना? हो हो. काय परीक्षेची तयारी वगैरे सुरू आहे वाटतं? हो 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 सुरू आहे. हो. नेहा आहे? अगं नाही, नेहा की नाही बाहेर गेली आहे बेटा. ओ, काही सांगायचंय का? हो, तिला सांगाल मला फोन करायला प्लीज? हो हो, आली की सांगते. हा ओके. अगं थांब हा. थांब, नेहा आलेलीच आहे. ओके, हा? ओके, ओके. देते मी तिला फोन. हा हा. हा. शिल्पाचा फोन आहे अगं. शिल्पाचा? हो. हॅलो. हॅलो. हा शिल्पा बोल ग, काय झालं? हा ऐक, दादा आत्ताच घरी आला. तो म्हणतो रविवारी पिकनिक ठरली. पिकनिक? अगं पिकनिकसाठी मी नाही म्हणत होती ना. मला नाही कशी माहित. करते? मला नाही माहित. अगं पण दादा म्हणाला तुला निरोप दे, तो मी दिला. हा फाजीलपणा चाललाय. आता तू ठरव, त्याला नाराज करायचं का खुश? अगं शिल्पा असं काय करते, ऐक तर माझं. नाही. अगं नेहा, कोणाचं शिल्पा पिकनिक बद्दल विचारते आहे ना? हो. अगं मग एवढे काय तू आडेवेडे घेतेस, जा की. हा बघ बघ बघ, आई पण हो म्हणते, ऐकलं मी. अगं पण ऐक तर माझं. नो एक्सक्युजेस नेहा, प्लॅन फिक्स्ड. चल चल, दादाला सांग आता काही सांगायचं असेल तर. ठीक आहे बघते मी. हां हो ओके. बाय. बाय बाय. अगं नेहा, अगं किती आडेवेडे घेतेस. ती शिल्पा बघ, ती केवढी उत्साही आहे. अगं सगळ्या गोष्टीत आपली पुढे असते. आणि मैत्रिणी मिळूनच जाताय ना तुम्ही पिकनिकला. अगं मग माझी काही हरकत नाही, जा की. हा हो. अगं नेहा थांब, तुझ्यासाठी पोहे केले. हा देते मी गरम करून. कोण? नेहा. हॅलो डार्लिंग, केम छो? काम झालं तुझं? हो आजचं झालं. मग कधी येतोस तू परत? अगं 1-2 दिवसात बाकीचं काम झालं की येणारच आहे तुझ्याकडे. हॅपी. तू आपल्याबद्दल घरी काही बोललास? मला सांगितलंस? नेहा नाही अजून. अरे मग बाबांना तरी सांगितलंस का? बाबूजींना नो चान्स नेहा. अरे शिशिर, असं का करतो तू काय म्हणाला होतास की मी ताबडतोब घरी बोलीन? हो. आता त्याला सुद्धा 2 महिने होत आले रे. तू कधी सांगणार रे आपल्याबद्दल घरी? अगं नेहा, तुला माहिती आहे ना मला अर्जंटली मुंबईला यावं लागलं म्हणून. आणि मला सांग, या गोष्टी काही फोनवर करण्यासारख्या आहे का? हे बघ अगं ऐक माझं नेहा, मी घरी आलो ना की लगेच बोलणार आहे बाबूजींशी आणि बाशी पण. तू नको टेन्शन घेऊ, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. आय होप सो, आय रिअली होप सो. ए असं निगेटिव्ह काय बोलतोय? काय झालंय नेहा? टेल मी, व्हॉट्स द मॅटर? तू थयो नेहा. अगं तू शांत का झालीस एकदम? मला सांग, तू रडते आहे का? वेडाबाई, अगं रडायला काय झालंय? काही नाही. मग रडते काय, गंमत म्हणून? अगं नेहा मला सांग, तू घरी गेली होतीस का? बा तुला काही म्हणाली आहे का ग? नाही रे, नाही, मी घरी नव्हते गेले. अगं मग झालंय तरी काय, सांग ना. शिशिर, मला तुला आत्ता भेटायचंय. हो मी 1-2 दिवसात काम संपवून येणारच आहे नेहा, भेटू आपण. 1-2 दिवसात? हो. नाही, मला तुला आत्ता भेटायचंय, आत्ताच्या आत्ता ताबडतोब. अगं रात्रीचे 12 वाजलेत नेहा. आत्ता कसा निघू मी मुंबईवरून? ते काही मला माहिती नाही.
करायचंय हो. बस. शिशिर, हे बघ माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे रे. शिशिर नेहा, अगं. प्लीज, मला तुला आत्ता भेटायचंय बस. हॅलो नेहा, हा शिल्पा, अगं इतक्या अगं. पहाटे कसा काय फोन केलास? बॅड न्यूज. हा? शिशिर दादाचा ऍक्सिडेंट झालाय. काय? हो, अगं कधी, कुठे? आत्ताच फोन आला होता. रात्रीच निघाला म्हणे 12 वाजता मुंबईहून. अहमदाबाद जवळ ऍक्सिडेंट झालाय. अगं. त्याला संजीवन हॉस्पिटलमध्ये नेलंय. आम्ही जातोय, तू पण ये तिकडे हो, प्लीज. येते लगेच येते मी. बाय बाय. बापरे, आता काही तासांपूर्वी तर बोलले मी शिशिरची. ऍक्सिडेंट झाला? कसा काय झालं असेल देवाच ठाऊक. जावं लागेल लगेच. हॅलो, हा कोण? आशा? अगं हो न. अगं म्हणजे अतिशय भयंकर अपघात झालेला आहे बरं. हो पहा ना, आता आज 2 महिने झाले. तो शिशिर आहे ना, तो अजून सुद्धा बेशुद्ध आहे. अगं हो, डॉक्टर म्हणतात आहे की तो स्टेबल आहे, तो तरुण आहे अँड एज इज ऑन हिज साईड. पण कसं ग, कशी काळजी नाही करायची सांग ना. हो, किती निष्काळजी असतात ग आजकालची मुलं. काय हे रात्री अपरात्री अशी ड्राईव्ह करतात, काही समजतच नाही बे. अगं हो, म्हणजे पहाटे कार चालवता डोळा लागला असेल. अजून काय? नाही, इतकी कंडिशन खराब आहे त्यांच्या घरच्यांची. आता जरी डॉक्टर किती म्हणाले की हे स्टेबल आहे, पण पॉसिबल नाही ना. हो, नाही, त्याच्या आईची कंडिशन ना अतिशय खराब आहे. बरं हो, बरं मी सांगते. हा, ठेवते मी आता. आता या आशाला मी काय सांगू. ही शिशिरची आई आहे ना, ती धड माझ्याशी दवाखान्यात बोलली सुद्धा नाही. इतकी शिष्ट बाई आहे की नाही. पण आता या नेहाला काय सांगायचं, काहीच ऐकत नाही. पूर्ण वेळ आपली तिथेच वाहिलेली. शिशिर आणि दवाखाना. काही खाण्याची शुद्ध नाही, पिण्याची शुद्ध नाही, कशाची शुद्ध राहिली नाही या पोरीला. पूर्ण वेळ आपली तिथेच वाहिलेली असते. हो, आता पण झालंय ते वाईटच झालंय म्हणा. म्हणजे खरं म्हणजे शत्रूवर सुद्धा हा असा प्रसंग यायला नकोय. पाहू आता हा केव्हा शुद्धीवर येतो, त्याची वाट पाहावी लागेल आता. मीच केलंय हे सगळं. हो, माझ्याचमुळे झालं हे सगळं. मीच जबाबदार आहे शिशिरच्या अपघाताला. का धीर धरवला नाही मला. अरे 2 दिवसांनी येतच होता ना तो. तेवढ्यात परिस्थिती थोडीच बदलणार होती. का नाही
आता मी काय करू, कुणाला सांगू, काय करू, काहीच कळत नाहीये. कुणाला सांगू मी आता? आईला सांगू? नाही, नको, आईला नाही सांगत. त्यापेक्षा थोडी वाटच बघते. शिशिर शुद्धीवर आला की त्यालाच सांगेन सगळं. की सांगू आईला? काय करू, काही कळत नाहीये, काहीच कळत नाहीये. ते शिशिरचं शांतपणे झोपणं आणि त्या मॉनिटरवरची ती भयानक टिकटिक. असं वाटतं माझा जीव घेते की काय. डॉक्टर म्हणतात की तो स्टेबल आहे, पण मी तर संपूर्णपणे अनस्टेबल. कुणाला काही सांगता येत नाही आणि गुदमरणाही सहन होत नाही. काय करू मी? कुणाला सांगू? काय करू? कुणाला सांगू? आईला सांगू की वाट पाहू? काय करू देवा, काय करू? नेहा, अगं केव्हा आलीस हॉस्पिटल मधून? हा, काय ग? आणि हे काय, ही काय अवस्था करून घेतलीये ग बेटा? हा, अगं किती वेळ झाला अंधार होऊन. हा, अजून साधा तू दिवा सुद्धा लावला नाहीस. हा, काय आहे? नेहा, अगं किती काळजी करतेस. हा, इतकी काळजी नको करू बेटा. हे बघ, मी काही दिवसापासून ऑब्झर्व करते. तुझं अगं बोलण्यात लक्ष नाही, खाण्यापिण्यात लक्ष नाही, सारखी आपली एकटक शून्यात बघत बसतेस. हा, एवढी काळजी करते शिशिरची. अगं डॉक्टर म्हणतात आहे ना की तो तरुण आहे, स्टेबल आहे, मग का बरं इतकी काळजी करते? होईल बेटा ठीक, तो नको एवढी काळजी करू. चल बरं, हे बघ थोडंसं जेवायला चलते का? नाही. अगं नाही कसं बेटा? हा, अगं आज सकाळपासून अन्नाचा एक कण नाही तुझ्या पोटामध्ये. जरा 2 घास खाऊन तर घे. आणि हे बघ, जेव्हा तो शिशिर येईल तेव्हा तू नको का बेटा चांगली दिसायला, की तू हे असं आजारासारखं मलूल दिसायचंय त्याच्यासमोर? ते काही नाही, चल जेवायला चल. आई, नेहा बेटा शांत हो. काय झालं मला? काय झालं बघ? मला तुला काही सांगायचंय. अगं मग सांग ना, एवढा का बरं संकोच करतेस? सांग. अगं नेहा, हे काय? अगं पुन्हा दिवे बंद केलेस? हा, हो, कारण मला जे तुला सांगायचंय ते मी उजेडात नाही सांगू शकत. अगं नेहा, अगं काय एवढं सांगणार आहेस? हा, सांग बरं. नेहा, अगं हे काय म्हणतेस? हे सगळं खरं आहे का? हो, अरे देखो. अगं नेहा, अगं केवढ्या मोठ्या संकटात टाकलंस तू स्वतःला आणि आम्हाला सुद्धा. आता ग काय करायचं? हा, काही समजून नाही राहिलं. अगं त्या शिशिरचं हे आधीच असं झालेलं, त्याच्या आई वडिलांचा आधीच तुला विरोध आहे. देवा देवा,
देवा काय केलं या पोरीने? अगं नेहा केवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये टाकलास तू आम्हाला. आणि काय गो त्या शिशीला हे माहिती आहे का सगळं? नाही. अरे देवा, अगं त्याच्या आईचा किती विरोध आहे बाई तुला. ती ऍक्सेप्ट करेल का हे सगळं? देवा देवा देवा, कसं करू रे? काय करू? काय करू? मी कुठे जाऊ? काय करू? हे बघ नेहा, आता आता तुझ्या बाबांना हे सगळं सांगावं लागेल. आई नको ना ग बाबांना सांग. अगं नाही, कसं एवढी मोठी बातमी मी त्यांच्यापासून लपवून ठेवणार आहे का? ते काही नाही. हो बाजूला, बाबांना आता सांगावं लागेल. आई अगं मला फार भीती वाटते ग बाबांची. आई ऐक ना, आई प्लीज. काय सांगते सुलभा? अहो आपली नेहा असं वागली? अहो अहो जरा शांत व्हा ना. शांत काय बसू? माझा अजून विश्वास बसत नाही यावर. तुला सांगतो या शिशीने डाव साधला बघ. अहो असं नका म्हणू. तुम्हाला आवडतो ना तो? अरे आवडतो म्हणजे काय? आवडतोच की, चांगला मुलगा आहे तो. म्हणून का त्यांनी असं वागायचं का? हा, सगळा सभ्यपणा सोडून. आणि आपली नेहा सुद्धा त्याच्याबरोबर वाहवत गेली आहे. अहो असं कसं म्हणता? किती शांत साधी भोळी मुलगी आपली. हो, कधी कोणाच्या आध्यात नाही की मध्यात नाही. आता ही कशी फसली काय कळूनच नाही राहिलं. साधी बोळी हं. कसली आली आहे का ती साधी बोळी? साधी बोळी असती तर ती असं वागली असती का? अहो काहीही म्हणू नका. आजपर्यंत कधीतरी आपल्या शब्दाच्या बाहेर गेली आहे का ती? आता या वेळेला तिच्या हातून चूक घडली आहे, कबूल. पण अहो चूक चूक नाही आहे ही. हा गुन्हा आहे, गुन्हा. आणि या गुन्ह्याला माफी नाही, कळलं? नेहा अहो राहू द्या ना, नेहाला हे नका. बघ, आपण तू दोघं मध्ये येऊ सांगू नकोस, ना. मला तिशी बोलायचं आहे. तू पण बाजूला हो. आपण अरे दोघं तू बाजूला बोलू. वाटतो ना. हा, नेहा अहो ए नेहा, अहो अहो राहू काय द्या आहे? ना. राहू द्या ना. मला तिच्याशी बोलू दे. तू बघ, हा काय करू या माणसाचं? पुढे येशी का ग? काय ऐकतोय मी? नाही म्हटलं हे कधी झालं? नेहा मी विचारतोय हे कधी झालं? बाबा ते पिकनिकला. पिकनिक? छान. म्हणजे तुला मोकळीक दिली तर त्याचा तू असा गैरफायदा घेतलास? अगं केवढा अभिमान होता मला हिचा. आता सगळं मातीमोल झालाय. अहो अहो किती त्रागा करताय. राहू द्या ना आता. आता त्रागा नको करू तर काय करू? हं? या पोरीनी नसता उद्योग करून ठेवलाय. आता कुठे जायचं आपण? तो शिशी तो पडला तिकडे दवाखान्यात बेशुद्ध. मग कोणाशी बोलायचं आपण? आता आधीच तर त्याच्या आईवडिलांचा ह्यांच्या प्रेमाला विरोध आहे. आणि आता हे असं झाल्यावर ते काही विचारायचंच नाही. आधी ओळख सुद्धा दाखवणार ते आपल्याला. तुला सांगतो मी चांगला ओळखून याचा शोकॉट श्रीमंतांना मी त्याच्या सोंगांना. अहो 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 एवढा त्रास नका करून घेऊ. जरा शांत तुला व्हा. माहित नाही का ते आपल्याला आता दारात सुद्धा उभे करणार नाहीये. अहो तुम्ही किती त्रास करून घेताय. बसा जरा. तुमची तब्येत बिघडेल आहे, बीपी वाढेल आहे सगळं. हे तुला कळत कसं नाही का? हं. अगं नाव कमवायला कितीतरी वर्ष लागतात. पण नाव गमवायला एक क्षण, फक्त एक क्षण पुरतो. हे, आता या अहमदाबादमध्ये कोणाला तोंड दाखवायची सुद्धा सोय राहिली नाहीये. हो ना, खरं म्हणजे हो ना, काय होईल? आता नुसतं बसून काय होणार आहे का? हे बघ, आपल्याला आता पुढचा काहीतरी विचार करायला हवा. हो हो. अरे, एखाद्या चांगल्या डॉक्टरला गाठून हिची सुटका करायला हवी त्यातून. बाबा हा अहो तुम्ही हे काय बोलताय? का? मी असं काहीही करणार नाही. काय म्हणाली? काहीही करणार नाही? हे बघ, जे करायला नको होतं ते तू आधीच केलंय. त्यामुळे यापुढे मी आणि आई जे काही सांगणार आहोत ना तेवढं तू करायचं आहे, कळलं? तर लाव बरं फोन त्या डॉक्टरला. कोण बरं? हा हा डॉक्टर. हा डॉक्टर शहाणा शहा. लवकर. त्याला बोला लवकर. अगं हो बाजूला लावू दे मला फोन. राहत ना तो.
हॅलो, हा पंडित बोलतो. कोण? डॉक्टर शहा? हा बोला मॅडम. काय यांनी काय म्हणतं? हां, हिला सांगता सगळं. हां ठीक आहे, आहे ना ती, बोलवत होती ना. एक मिनिट सोडलं. हां सुलभा, हे सुलभा, काय हो? त्याने त्या डॉक्टर शहा मॅडमचा फोन आहे, बोल त्यांच्याशी. हो हो बोलते. हॅलो. हां डॉक्टर. हां काय झालं? रिपोर्ट्स? अहो अहो डॉक्टर, अहो अहो काय सांगता तुम्ही हे? प्लीज हे असं काही नका सांगू हो. माझ्या नेहाच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे. काहीतरी करा ना डॉक्टर. अहो मेडिकल सायन्स किती पुढे गेलेलं आहे. काही तर उपाय असेल. काय म्हणता? आता उशीर झाला. रिस्क आहे. काय काय करायचं? नाही नाही, मी की नाही थोडं यांच्याशी बोलीन आहे आणि मग तुम्हाला कळवते. हां ओके डॉक्टर, थँक्यू थँक्यू. अगं काय झालं? डॉक्टर काय म्हणताय? काय म्हणणार आहे? सगळं करायला खूप उशीर झाल्या म्हणा. मग आता काय करायचं? अहो काय करणार? डॉक्टर सुद्धा काहीही करू शकत नाही म्हणाल्या. आता हे सगळं काही करण्यामध्ये खूप रिस्क आहे. रिस्क? नाही म्हणजे आपण काही वेडावाकडं केलं आणि तिच्या जीवाचं बरं वाईट झालं का? नो नो, दॅट ऑप्शन इज रूल्ड आउट नाऊ. हे बघ, काही झालं तरी नेहाच्या जीवाला धोका होऊ द्यायचा नाही. आपण काय वाटेल ते सहन करू, पण तिच्या जीवाला अपाय होऊ द्यायचा नाही हे निश्चित. मग काय करायचं? हे बाळ आता होऊ दिल्याखेरीज गत्यंतर नाही. कळलं ना? ते कळलं ग, पण आता हे सगळं कुठे आणि कधी करायचं? म्हणजे या अहमदाबादमध्ये तर हे करणं शक्य नाही ना. हो कुठे करायचं? करते मी विचार. अहो माझी एक नागपूरची मैत्रीण आहे, स्नेहल. स्नेहल कोण? स्नेहल देशपांडे. हो. अच्छा, ती गाणं करायचीस? हो. हां. तिचं स्वतःचं मॅटर्निटी होम आहे. मला काय वाटतं की आता ती आपल्याला ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढून दिलाय. करू का मी तिला फोन? लवकर फोन लाव तिला. लाव फोन लाव. मला नंबर सांगा. सांगतो घे. लाव फोन लाव. 0712 253350. गायगाई आली आहे. ओ म्हणजे कसं सुंदर बाळ आहे का ते. कसं सुंदर बाळ आहे ग माझं. हो 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 किती गोड बाळ ग. किती गोड आहेस रे सोन्या तू. किती गोड. पण काय नशीब घेऊन जन्माला आलास. कशी कशी अडचणीत सापडलो रे आपण. तिकडे बाबा एकटाय. त्याला तर माहिती नाही की त्याला इतका गोड मुलगा झालाय. तुला काय वाटतं सोनू. बाबा येईल इकडे आपल्याला घ्यायला. बरा झाला असेल तो. आला असेल शुद्धीवर.
बघ बघ कसा हसतोयस तू. म्हणजे येईलच तो आपल्याला घ्यायला. येईलच. ए का आपणच जायचं आता बाबाकडे अहमदाबादला परत. मग मग सगळं कसं छान छान होईल. हो ना. होच मुळे ठरलं तर मग आपणच जाऊया आता अहमदाबादला परत बाबाकडे आपल्या घरी. हो ना. नेहा चल आपल्याला जरा बाहेर जायचंय. बाहेर कुठे. परत अहमदाबादला. शिशिर बरा झाला. त्याचाच फोन आला होता ना. शुद्धीवर आला तो. नेहा 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 किती प्रश्न विचारशील. अगं मग सांग ना लवकर. शिशिरचाच फोन आला होता ना. अगं मला वाटलंच होतं. आणि मी बाळाला हेच सांगत होती की बाबा येणार आहे इकडे नागपूरला आपल्याला घ्यायला म्हणून. नेहा अगं थोडीशी भानावर ये. काही त्या शिशिरचा फोन आलेला नाही किंवा कोणी तुझ्याबद्दल विचारलेलं नाही. आपल्याला इथे नागपूरलाच पण बाहेर जायचंय. चल होत या. कुठे जायचंय. अगं तू चल तर मी सांगते ना तुला मी. अगं पण तरी सांग ना कुठे जायचंय. अगं सांगते बेटा. नेहा अगं माझ्यावर विश्वास ठेव थोडा. हा अगं तुझ्यासाठी जे चांगलं आहे ना तेच करीन मी बेटा. चल तर तू. अगं पण आई कुठे जायचंय सांग ना. अनाथाश्रमात. काय अनाथाश्रमात. हो अनाथाश्रमात हे बाळ सोडायला. आई आई अगं हे काय बोलतेस तू. हे बाळ माझं आहे. माझं आणि शिशिरचं. हो माहितीये हे बाळ तुझं आहे जे तुला लग्नाच्या आधी झालेलं आहे. आणि तो शिशिर का कोण म्हणतेस ना तो अजूनही बेशुद्ध आहे. का शुद्धीवर येऊन नमा निराळा झालाय कुणास. नाही गाई असं नको बोलू. तो तसा नाहीये. आमचं प्रेम आहे का एकमेकांवर. हो हो माहितीये ना तुमचं दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. आणि ते प्रेम त्याच्या आईबापाला अजिबात पसंत नाही. एव्हा ना त्यांच्या मर्जीने त्यांनी लग्न सुद्धा करून घेतलं नसेल कशावरून ग. असं नको बोलू गाई. अगं अगं मग एक तरी फोन आला का शिशिरचा आतापर्यंत की त्यांनी साधी तुझी चौकशी केली तुझ्या बाबांजवळ. काही नाही. मी अधूनमधून विचारत असते बाबांना. काही तुझी कोणी चौकशी केली नाही की तुझ्यासाठी अहमदाबादहून काहीही फोन आलेला नाही. अगं नेहा अगं आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. आता ही वेळ बरी आहे तुझ्या न कळत म्हणजे त्यांच्या मर्जीने लग्न करून घ्यायला असं त्याला वाटलं नसेल कशावरून. नाही ग आई नाही. तो तसा नाहीये. माझा विश्वास आहे त्याच्यावर. घे घे अजूनही त्याचाच कैवार घे. किती भोळी आहेस तू नेहा. ते केवढे खमके आहेत लोक. नेहा रडू नकोस. मन घट्ट कर जरा. आपल्याला जायचं हे बाळ सोडायला. तू देतेस का मी घेऊन जाऊ त्याला. आई आई अगं असं अचानक कसं ठरवलंस तू हे. आधी कसं काहीच बोलली नाही. हे बघ आता सध्या तरी हा एकमेव मार्ग आहे आपल्याला या सगळ्यातून सुटायचा. आणि हे बघ मी आणि स्नेहलनी आधीच ठरवलं होतं की तुला बाळ झालं की ते अनाथाश्रमामध्ये जाऊन सोडून यायचं. आता तुला सांगितलं तर तू त्याला कबूल होणार नाही म्हणून तुला आधी नाही सांगितलं इतकंच बेटा. दिस इज नॉट फेअर आई. दिस इज नॉट फेअर. फेअर नॉट फेअर मला समजत नाही. हे बघ हा सगळा विचार करण्याची ही वेळ नाहीये. चल लवकर. तू फसवलंस काय मला. फसवलंस. अजिबात नाही. फसवलं कोणी असेल तर ते त्या तुझ्या शिशिरने फसवलंय. नाही गाई. आई आई मी कसं सोडू ग या बाळाला. किती लहानचं आहे तो माझं पिल्लू. मी कसं सोडू त्याला. मी नाही सोडू शकत. नाही नेहा तुला हे करावं लागेल बेटा. चल नाही. चल हो तयार. चल बाळाला सोडायचं आहे आपल्याला.
उगी र उगी 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 उग र. अरे सोन्या किती रडशील र बापा किती रडशील. ओ रे राजा ओ बापा लेकरू लई साजरं दिसून राहिलं या. माय वय की काय दाक्षी कसं सोडून गेले इतक्या साजऱ्या लेकराला. ओ र राजा ओ काय करावं बाप्पा आता याला उगी उगी करायला. गाणं घेणं म्हणून पाहावं मागे. निंबोनीच्या झाडामाग चंद्र झोपला ग बाई. निंबोनीच्या झाडामाग चंद्र झोपला ग बाई. वय वय तुझ्या हातात लेकरू. नाही तर काय. अव काल तुझ्याकडे पाहिलं तेव्हा असं वाटलं नव्हतं की तुला आज लेकरू होईल म्हणून. लय फास्ट काय बाबा तुझा. ए मामा सांगून ठेवते काय पण नाही बोलायचं बाप. कारण आपण कुठं काम करतो. कुठे म्हणजे अनाथ आश्रमात. अनाथ आश्रमात. मग लोक इथं काय सोडतात र. लेकरू. मग तुले माझ्याकड्यावर काय दिसल. लेकरू म्हणजे हे कोणाचं तरी लेकरू होय की नाही. कोणाचं तरी हाय वय. मला वाटलं का तुला झालं पुन्हा पुन्हा सांगून ठेवते असं काही बोलायचं नाही म्हणून. नाही बर ते जाऊ दे. मला ते लेकरू दाखव ना कसं आहे ते. का तुले दत्तक घ्यायचंय. नाही नाही घे ना बाबा घे दत्तक घे. लई इस्टेट वाया लागून गेली तुई. तू या इस्टेटीला कोणी वारस नका का. घे मा घे दत्तक घे बापा घे. खाऊन मजाक करते वो माहीवाली. आणि माही मजाक करतो तुम्हाला. ते आपलं सहज सहज. बर मला दाखव ना ते कसं आहे ते लेकरू. का दिसत का तुले. हो ना दिसतं ना व. दाखवतं घरी मला. काय साजरा आहे व लेकरू. हा याच्या हातामध्ये ते चिठ्ठी बी हाय. काय लिहिलं हाय. ए भोकन्या वाचता येतं का तुले. थांब ना वाचता येतं ना. थांब ना. ओम. ओम लिहिलं हाय. आता म्हणजे काय म्हणायचं. म्हणजे असं म्हणायचं की या लेकराचं नाव ओम हाय. असं म्हणजे बारस गिरस करून टाकलेलं दिसतंय. अरे बैताडा हा? बारस गिरस करून नाही टाकलं या. मग काहीतरी भानगड केली या म्हणून शान हेत आणून टाकलं या. असं होय. चल मग ताईला सांगूया आपण. हा हा चल ताई. अहो ताई. आले आले अहो एक लेकरू आलं. आले. मामा हा हे लेकरू हाय माया आता. हा आणि तू काऊन मोर जाऊन राहिला. होय ना पुढे. तुले पुढे पुढे करायची सवय होय. जा ना पुढे जा. काय बाजूला हा जरा. हा जा तू जा पुढे. काय 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 गोंधळ सुरू आहे तुमचा. काय ग यमुना काय झालंय. ताई हे मामा मला चिडवून राहिले बघा. काय म्हणतायत मामा. हे मामा मला चिडवून राहिले सारखा मला बोलून राहिले की लेकरू कोणाचं हाय म्हणून. असो आता गो यमुने खरं की काय. आता मला वाटलं का हेलेच लेकरू झालं असेल. काय ताई तुम्ही बी माही साईड घ्यायची दिल्ली सोडून आणि मामांच्या साईडने बोलून राहिले. आपल्याला नाही आवडलं बघा. तुला फार पटकन राग येतो ना म्हणून थट्टा करतात तुझी. आणि इकडे त्याला बोलशे गो. गाय गाय आली बाळाला. ओ रे राजा ओ रे बाळा ओ रे. काय ग मी चष्मा नाही लावला. याच्या हातावर काय हे लिहिलेलं. ओम का काहीतरी लिहिलं आहे ताई. ओम लिहिलाय. बाळ चांगल्या खर्च वाटतंय ग. अरे 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 पण काय नशीब आहे बिचाऱ्याचं. जाऊ दे आपण आपली कामं करावी. मामा आज तुम्हाला भरपूर बाहेरची कामं आहेत. थट्टा विनोद नको. ताबडतोब कामाला लागा. आणि यमुना याला पाळण्यात ठेव. पांघरून घाल जाड. त्याला थंडी वाजतीये. मी डॉक्टरना फोन करते. डॉक्टर एकदा याला तपासून गेले
की आपण निर्धास्त. कामाला लागा. ताबडतोब. आपण आपलं काम करूया. चल चल चल. हॅलो हॅलो. हां, गुड मॉर्निंग डॉक्टर रणदिवे. स्मिता देशमुख. हां. नाही हो, तुम्हाला आठवण करायला फोन नाही केला मी. त्याची गरजच नसते. तुम्ही दर महिन्यात येऊन आमच्याकडची बाळं तपासताना खूप आधार होतो आम्हाला. मी काय म्हणते डॉक्टर रणदिवे, तुम्ही उद्याऐवजी आज येता का? कारण आत्ता आपल्याकडे एक अगदी तान्हं बाळ आलं आहे बघा. हो ना, तुम्ही तपासलं की मग मी निश्चिंत होते ना. ओके. हो 2ला येता का? ओके. थँक्यू सो मच डॉक्टर रणदिवे. थँक्स अ लॉट. यमुनाबाई, डॉक्टर 2ला येणार आहे आणि ती कालच्या सामानाची यादी करायची आहे. ती त्याबरोबर इथे बसली वाटतं ही. माधवी, अगं माधवी. अरे श्री, तू केव्हा आलास? अगं केव्हाच आलो मी. कुठे लक्ष आहे तुझं? किती शोधलं मी तुला तिकडे, आणि तू इथे येऊन बसली आहेस बघ या ट्रॅफिक पार्कमध्ये. आणि काय ग, काय बघत होतीस सारखं तिकडे? काही नाही रे, वेळ जात नव्हता म्हणून बसले होते. माधवी, नको बघू का तिकडे. मला माहिती आहे तू काय बघतेस ते. ती पलीकडे खेळणारी मुलं बघतेस ना. हो रे. अगं नको बघत जाऊस तिथे, त्याचा त्रास होईल तुला. आणि हे बघ, तुला त्रास झालेला मला नाही सहन होत. त्रास वगैरे काही नाही, तेवढाच त्यांना बघून विरंगुळा वाटतो म्हणून बघत बसते. बरं ठीक आहे, चल आता घरी निघूया. ए श्री, आपल्याला बाळ झालं असतं तेव्हा ना एवढंच मोठं राहिलं असतं ना. अगं माधवी, सोड ना ग तो विषय. काय रोज तेच 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 बोलायचं. अरे तेच तेच नाही बोलू तर काय करू? अगं नाही आता आपल्या नशिबात बाळाचं सून. काय करणार आपण? डॉक्टरांनी देखील प्रयत्नांची शिकस्त केली, पण नाही यश आलं. आणि असं बघ माधवी, आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येकच गोष्ट मिळते असं तर नाही ना. अरे कबूल आहे, म्हणून तर म्हणते आपण एखादं बाळ दत्तक घेऊ. किती बाळ अनाथ असतात, त्यांना चांगलं घर मिळेल. झालं तुझं पुन्हा दत्तकचं टुमणं सुरू. हे बघ श्री, विषय काढला की तू अशी चिडचिड करतोस. अरे आपलं नाही, निदान माझी तर बाळाची हौस पूर्ण होईल ना. अगं तुझी बाळाची हौस पूर्ण करायची म्हणून का आयुष्यभरासाठी बांधून घ्यायचं का आपण स्वतःला? आणि उद्या ते बाळ चांगलं नाही निघालं तर काय करायचं आपण? अरे असा निगेटिव्ह का विचार करतोस? का नाही चांगलं निघणार? आपले काही संस्कार आहेत की नाही? अरे आपण त्याला उत्तम नागरिक बनवू. पाहाच तू. त्यांनी काहीही फरक पडणार नाहीये. जग आहे तसंच चालणार आहे, कळलं का? कबूल आहे, जग नाही बदलणार, पण एका मुलाचं तर जग बदलेल ना. बरं ठीक आहे माधवी, मी विचार करतो. हे बघ श्री, विचार कर आणि पॉझिटिव्ह विचार कर, तुला खूप बरं वाटेल. अगं हो ग बाई, पण आता आधी घरी चल, मला ना खूप भूक लागली आहे. हो पण तू विचार कर. हो चल. आलो ना बे. काय रे टन करते. हा येतो ना. थांब, चुप. हॅलो. हा, मी मामा बोलतोय. कोणाचा मामा? अनाथ आश्रमातला मामा. हा हा आहेत की. बोलाव म्हणता. हा तर होल्ड करा. ताई, आवाज ताई. ताई आले आले. हो ते थोडी झिपरेचा फोन आलेला आहे. झिपरे काय?
सप्रे असतील. हा हा सपरे सपरे हा हा त्यांचं निरोप देणं ना. चला चला. हा. हॅलो, गुड मॉर्निंग. स्मिता देशमुख बोलतेय. हां मिसेस सप्रे बोला. हो हो हो. अहो अर्थात आमच्या अनाथालयातनं आम्ही मुलं दत्तक देतोच. त्यांचं चांगलं भविष्य घडावं हीच अपेक्षा असते ना आमची. हो हो हां. काय? नाही 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 मिसेस सप्रे, तुम्हाला काहीतरी चुकीचं म्हणजे तुम्हाला कोणीतरी चुकीची इन्फॉर्मेशन दिली आहे. अहो काहीतरी काय? तुम्हाला काय वाटलं तुम्ही उद्या याल, मूल दत्तक घ्याल आणि जाल? नाही हो, मूल दत्तक घेणं हा काही पोरखेळ नाही आहे मिसेस सप्रे. एक मिनिट तुम्ही माझं ऐका. जोवर पती पत्नी दोघंही मूल दत्तक घ्यायला सहमत नसतात तोवर त्या जोडप्याला आम्ही मूल दत्तक देऊ शकत नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस. हे बघा, माझ्याशी वाद घालण्यापेक्षा तुम्ही आपल्या मिस्टरांशी चर्चा करा. आय एम शुअर ते ऐकतील तुमचं. आणि जेव्हा दोघांची सहमती होईल ना तेव्हाच तुम्ही आमच्याकडे या. मग आपण निश्चितपणे बोलू. ठेवते फोन. थँक्यू. मॅडम येऊ का? या या या. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू मॅडम. नमस्कार. मॅडम नमस्कार. बोला. मी श्रीकांत पुरोहित. अच्छा ही माझी बायको माधवी. अच्छा. मॅडम आम्हाला ना एक बाळ दत्तक हवं होतं. ओके. मुलगी काही चालेल, हां. बाळ शक्यतो तानं असावं. बर, आपण असं करूया. आमच्या आश्रमामध्ये विविध वयोगटातली बाळं आहेत. तुम्ही एकदा सगळीच बाळं नजरेखालून घाला. शक्यतो पाळण्यातली बाळं ते तुम्हाला आधी दाखवतील आणि मग जशी काही तुमची पसंती होईल त्यानुसार आपण बोलू. चालेल. जस्ट अ मिनिट. हा यमुनाबाई, ओ यमुनाबाई. वैजी. हां या इकडे. काळजी. या समोर या. आपल्याकडे पाहुणे आले. त्यांना आश्रमातली सगळी बाळं दाखवा. पाळण्यातली बाळं आधी दाखवा. आणि हो 15 नंबर पाळण्यातलं बाळ आधी दाखवा. ठीक आहे, या तुम्ही. आणि मग आपण ठरवू. चालेल. चला साहेब. हां हॅलो विवेक. हो हो, काल तुझे 2 निरोप मिळाले मला. हो मी बिझी होते जरा. बरे बघ, मी तुला हे सांगायला फोन केला आहे की सोमवार मंगळवारी आपल्याकडे ऑडिट आहे बरं का. हो सगळ्या बॅलन्स शीट्स हो सगळी मिनिट बुक सगळी तयार आहेत ना तुझी? नाही रे, तुम्ही पोरं चांगली कामं करता बाबा, पण ओव्हरऑल रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे ना. हो मी असं करते, माझं इथलं थोडं काम आटपलं की मी तुझ्या केबिनमध्ये येते. ओके हां बाय. माधवी, ते बाळ खूप छान होतं. आणि किती गोड नसली, मला बघून हसत पण होतं. खूप आवडलं ते बाळ. खूपच या छान. या. तुमचे प्रसन्न चेहरे पाहून मला वाटतंय की एखादं बाळ तुम्हाला पसंत पडलंय. हो होय. मॅडम, आम्हाला एक बाळ खूप आवडलंय. अच्छा. ते ताई, त्यासनी आपला ओम पसंत आलाय बघा. हो का? अरे अच्छा. का मॅडम, काही प्रॉब्लेम? नाही 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 प्लीज, प्रॉब्लेम काहीच नाही. खरं सांगू का काय आहे, ते बाळ म्हणजे आमच्या आश्रमाचं जीव की प्राण आहे. अहो त्यांनी इतका लळा लावलाय आम्हाला सगळ्यांनाच की आता ते दत्तक जाणार म्हटल्यावर थोडंसं आम्हाला वाईट वाटणारच आहे. एनिवेज आपण असं करूया, मी तुम्हाला हा फॉर्म देते. तुम्ही हा आत्ता भरायची गरज नाही आहे. घरी जाऊन नीट वाचा, दोघंही भरा तो फॉर्म. आणि यात लिहिलेली सर्टिफिकेट्स वगैरे घेऊन तुम्ही तिकडे या. चालेल. त्यानंतर प्रॉपर डॉक्युमेंटेशन तयार होईल आणि मग रितसर मूल तुम्हाला दत्तक दिल्याचं. चालेल. चालेल. ठीक आहे मॅडम, या तुम्ही. हा फॉर्म भरून येतो. ओ चालेल. शुअर. मॅडम आम्हाला ते बाळ नक्की मिळेल ना? तुम्हाला खूप आवडलंय ना ते, होय. आणि तुम्ही सांगितलंय ना मला, चालेल. मग आता ते बाळ तुम्हालाच मिळालं. चला, येतो मॅडम. या. थँक्यू. थँक्यू. हा यमुनाबाई, वैजी. आपला लाडका ओम आता जाणार. होय ना. तुम्ही एक काम करा, जी. ही डायरी महत्वाची आहे. वय ही माझ्या अलमारीत ठेवून त्याला लॉक लावा. वय किल्ली तुमच्याजवळ राहू द्या, विसरू नका. वय मी जरा अकाउंट सेक्शनला जाऊन येते. वयजी. वय हा? वय. हा.
नाही भाव म्हणे देवा मले पाव देव अशान भेटायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र अरे लाकडाचा देव त्याले आगीच भेव अरे मातीचा देव त्याले पाण्याचं भेव अरे सोन्या चांदीचा देव त्याले चोराचं भेव देव अशान भेटायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र अरे मनी नाही भाव. काय मामा नाही लई खुश दिसून राहिला या गाणं गिणं तर जोरदार चालू आहे तुमचं. काय मला काही गमून नाही राहिला म्हणून मी आपलं गाणंच म्हणून राहिलो ना. वय मामा माझा बी जीव बघा गमून नाही राहिला यो ओम गेल्यापासून. हो ना व तो इतक्या लवकर इथून जाईन असं मला कधी वाटलंच नव्हतं ना. पहा ना मामा आता पत्तूर आपल्या आश्रमात किती लेकरं आली आणि गेली बी पण हे असं नाही झालं बघ कधी. बराबर बोलून राहिली आहे तू बराबर बोलून राहिली आहे. हो ना आता मला तर गमूनच नाही राहिला ना. मग मी काय म्हणते मामा आपण जायचं का त्यासनी भेटायला. कुठे सावं ते आपल्या ताई जातात ना आपल्या लेकरांना भेटायले. ओमच्या घरी जाऊ ना आपण भेटून ये ना बाबा. नाही 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 मी नाही येणार. मग त्याला पाहून मग मला घडी घडी वाईट वाटत राहील ना. नाही नाही मी नाही येणार. असं नको करू ना मामा एक डावचं चल. नाही मी नाही येणार. नाही नाही मी नाही येणार. हे बघ एकदा ओमला बघितलं ना की तुझ्या बी जीवाले बरं लागल आणि माझ्या बी जीवाले बरं लागल. चल तर बापा चल. नाही ना मग मला घडी घडी वाईट वाटत राहील ना. मी येणार नाही म्हणजे येणार नाही म्हणजे येणार नाही. नाही नाही. अरे मामा तुझ्या इस्टेटीचा वारीस नेला ना रे त्या लोकांनी. आता तुझ्या इस्टेटीचं कसं होणार. आहेच का तू तुंतुन पुन्हा सुरू. आता एक लफर देईल की नाही कानाखाली. ए बाप्पा नको रे. लय चरचर करून राहिली आहे. नाही लय बाप्पा, लपी नको. चालून राहिली आहे तू आजकाल. गोड बाळ आहे ग आमच्या. अशी शाना बाला अच्छी बाबा केलेला आवडतं. बोलली बाबा कच्ची गोड बाळ आहे आमच्या शाना बाला आहे. झोपायचं गागा आली करा गागा बेटा झोपला वाटलं गागा. ए माधवी माधवी. अरे किती जोरात बोलतोयस. अरे उठेल ना तो. अगं उठवलं ग त्याला. तू काय सारखं झोपत असतेस. अरे आत्ताच झोपलाय केव्हाचा खेळत होता श्री. हो. आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहून मस्त खिदळत होता. आणि हे काय इतक्या लवकर कसा काय आलास तू. लवकर. ओ बाईसाहेब किती वाजले बघा. बाप रे 7:30 झाले. मग अरे खरंच ओम आल्यापासून कसा वेळ जातोय खरंच कळत नाही रे. अरे खरंच किती छान ना कच्च्या गोड बाळ आहे रे बाबा. अगं पण माधवी तू उठव ग त्याला. मला तुम्हाला दोघांना एक गुड न्यूज द्यायची आहे. कुठली गुड न्यूज. आता ओम आपल्या हीच माझ्याकरता गुड न्यूज आहे. कमाल आहे माधवी तुझी. अगं गेले कित्येक दिवसांपासून तुम्हाला सारखी विचारत होतीस की प्रमोशन कधी होणार आहे प्रमोशन कधी होणार आहे. आणि आता माझं प्रमोशन झालं तर ती गुड न्यूज नाही. हो वाव काय मस्त. हो किती छान. अगं आज बॉसनी बोलवलं मला आणि म्हणाले की तुमची प्रमोशनची ऑर्डर बऱ्याच दिवसांची पेंडिंग होती. बरं. आणि त्यांनी आज दिली देखील. वाव मी म्हंटल ना तुला आता आपल्या आयुष्यात कसं सगळं छान होणार. हो. आणि हे सगळं ओममुळे. जेव्हापासून ओम आलाय बघ किती छान छान होते. नाही तर गेली वर्षभराची तुझी रखडलेली ऑर्डर आजच कशी मिळाली रे. हो माधवी खरंच. तू म्हणतेस ते खरं आहे. हा सगळा पायगुण ओमचा रे श्री. मी ना खूप खुश आहे का हा दत्तकचा निर्णय घेऊन. खूपच गोड. शोन्या खरोखरीच तू आम्हाला खूप खूप आनंद देतोस. माधवी आय एम सो हॅपी. मी पण श्री किती छान ना.
हॅलो, गुड मॉर्निंग. स्मिता देशमुख बोलतीये. हां कुलकर्णी साहेब. हो, काल आपलं बोलणं अर्धवट राहिलं होतं. राईट. हो, मिसेस कुलकर्णी आल्या का गावाहून? हां. हो का? मिस्टर कुलकर्णी, मला तुमचं आणि मिसेसचं तुमच्या फार कौतुक करावं असं वाटतं. नाही हो, आजकाल स्वतःचं मूल जरी होणार असेल तरी बऱ्याचशा आईवडिलांना तो मुलगाच हवा असतो, मुलगी नको असते. पण तुमच्या हातात चॉईस असूनही तुम्ही मुलगी दत्तक घेत आहात. हा तुमचा निर्णय माझ्या दृष्टीनं तरी खूपच कौतुकास्पद आहे. अभिनंदन करते तुमचं. तुम्ही असं करा, उद्या तुम्ही दोघंही या, 10-10:30 नंतर या, मग आपण बोलू. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्कार. आत येऊ का? या, प्लीज कम इन. हॅव अ सीट. मॅडम, आम्हाला एक बाळ न तुम्हाला एक मूल दत्तक घ्यायचं आहे, राईट? हो, पण त्याचं असं आहे, हां. आम्हाला जे बाळ दत्तक घ्यायचं आहे ना मॅडम. एक मिनिट, तुम्ही थोडंसं गोंधळला. मला असं वाटतं तुम्हाला इथे जे काय बोलायचं आहे ते तुम्ही अत्यंत निसंकोचपणे, मनमोकळेपणानं बोला. थँक्यू, खरंच थँक्यू मॅडम. मॅडम काय आहे, काही महिन्यांपूर्वी म्हणजे बघा 25 जानेवारीला एक न्यू बॉर्न बेबी बॉय तुमच्या अनाथ आश्रमात दाखल झालं. आणि त्याच्या हाताला ना ओम नावाची चिठ्ठी बांधली होती. हो, पण बरं, मग त्याचं काय? तर तेच बाळ आम्हाला दत्तक हवंय मॅडम. काय? ते बाळ? हो. नाही, ते शक्य. अहो पण का शक्य नाही? हे बघा मॅडम, तुम्ही ट्राय करा. अहो आम्हाला तेच बाळ हवंय, तो ओम आहे ना, तोच दत्तक हवाय आम्हाला. एक मिनिट, तुम्ही माझं बोलणं ऐकून घ्या. ते बाळ दत्तक देणं आम्हाला शक्य नाही, कारण ते बाळ आम्ही ऑलरेडी दत्तक दिलंय. काय? प्लीज बसा थोडी. बसा. मी तेच सांगते तुम्हाला, ते बाळ दत्तक दिल्या गेलंय. पण हे बघा, आम्ही लहान बाळ आहेत आमच्याकडे, दुसरा एखादा छान ओम देऊ आम्ही तुम्हाला. अहो मॅडम, आम्हाला दुसरा ओम नकोय, आम्हाला आमचाच ओम हवाय. तुमचा ओम म्हणजे? अहो म्हणजे मॅडम, म्हणजे ओम हा आमचाच मुलगा आहे. काय? हो, तो आमचा मुलगा आहे, म्हणून तोच मुलगा दत्तक हवाय आम्हाला. अरे माय गॉड, अहो किती घोळ झालाय, कळतंय का तुम्हाला? हे बघा मिस्टर, मी मेहता, शिशिर मेहता. हे बघा मिस्टर शिशिर मेहता, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तुम्ही आत्ता आलात, मूल मागता आहात, ते मूल ऑलरेडी दत्तक दिल्या गेलंय, ते मूल इथे राहत नाही. अहो इथे राहत नाही म्हणजे? हे बघा मॅडम, काय आहे ना, तुम्ही ते बाळ परत मागून आणा. आम्ही थांबतो ना त्यावर, मागून आणा परत. हो का? बाळ परत बोलू? हो. अहो तुम्हाला गंमत वाटते का मिस्टर मेहता? एकदा इथून दत्तक दिलेलं बाळ आम्ही परत मागू शकत नाही. मागू शकत नाही म्हणजे काय? अहो ते आमचं बाळ आहे म्हणून म्हणतोय परत आणा. हे बघा, तुम्हाला शक्य नसेल, मला माहिती आहे, तुम्ही तुमच्या वरिष्ठांना बोलवा. मी त्यांच्याशी बोलतो, काय आहे ना, त्यांना बरोबर जमेल. हो का? हो. अच्छा, म्हणजे मला जमणार नाही, अविश्वास दाखवतात. ठीक आहे, आता या तुमच्या प्रकरणामध्ये मी एक चकार शब्दही बोलणार नाही. मी त्या विषयासंबंधित सिनियर बाईंना बोलवते इथे, त्या देतील तुम्हाला चांगलं उत्तर. हॅलो, हां, गुड मॉर्निंग ॲडव्होकेट गंदे. हो, मॅडम तुम्ही अगदी 5 मिनिटासाठी माझ्या केबिनमध्ये येता का? हे बघा, काय झालंय, इथे बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स झाले आहेत आणि त्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम समोर उभा आहे. हां, तुम्ही प्लीज या लवकर. येत आहेत? हो. काय झालंय? मॅडम मी पहिले परिचय करून देते. हां, या आमच्या लीगल ॲडव्हायझर ॲडव्होकेट गंदे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आणि हे मिस्टर अँड मिसेस शिशिर मेहता फ्रॉम अहमदाबाद. बसा, तुम्ही बसा. मॅडम, कॉम्प्लिकेशन अशी आहे, तुम्हाला आपल्याकडे एक गोंडस बाळ होतं बघा, ओम नावाचं, ते आठवत असेल? हो, हां. आठवलं. आणि काही महिन्यांपूर्वी आपण त्याला रीतसर दत्तकही दिलंय. हो, मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम असा आहे, मिस्टर मेहतांचं म्हणणं आहे ते त्यांचं बाळ आहे आणि त्यांना आता ते ताबडतोब परत हवंय. हो, कसं शक्य आहे? मॅडम, मी अगदी खरं बोलतोय. अहो ओम हा आमचाच मुलगा आहे, म्हणून तो आता आम्हाला परत हवाय मॅडम. हे बघा मिस्टर मेहता,
एकदा दत्तक दिलेलं बाळ आम्ही परत मागू शकत नाही. अहो ते कायद्याच्या विरुद्ध आहे. अहो मॅडम, असं काय करता तुम्ही? तुम्ही कोणाला दिले ते बाळ दत्तक? आम्हाला त्यांचं नाव सांगा, हवं तर त्यांचा पत्ता द्या. हो, ते चालेल. आम्ही बोलू त्यांच्याशी. आणि आणि मला खात्री आहे हो, ते आमचं म्हणणं ऐकून घेतील. हो ना मॅडम. हे बघा मिसेस मेहता, मी तुम्हाला त्यांचं नाव देऊ शकत नाही. अहो, आणि पत्ता तर मुळीच सांगू शकत नाही. हे दोन्हीही कायद्याच्या विरुद्ध आहे. अहो मॅडम, हे बघा, ऐका, काय आहे, आमच्या काही मजबुरी होत्या ज्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. प्लीज ट्राय करा ना. अहो नाही हो, हे अजिबात शक्य नाही. मी असं करतो. हा, मी तुमच्या या संस्थेला देणगी देतोच ना. बोला, किती लाखांची देऊ? तुम्ही म्हणाल ना, ती रक्कम देतो. फक्त मॅडम एक करा, आमच्या ओमला आम्हाला परत द्या म्हणजे झालं. मॅडम, मी हात जोडते हो, हवं तर पाया पडते तुमच्या, पण आम्हाला आमचं बाळ परत मिळवून द्या मॅडम. प्लीज मॅडम. प्लीज मॅडम. हे बघा मिस्टर अँड मिसेस मेहता, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आम्ही हे करणार नाही. देणगीच्या आमिषाला भुलून आम्ही बेकायदेशीर काम करणार नाही. मॅडम, तुम्ही आता आमचा अंत पाहताय. नाही, आम्ही केव्हापासून शांतपणे सांगतोय तुम्हाला, ते आमचं बाळ आहे म्हणून आम्हाला परत हवंय. आता तुम्ही आमचा पेशंट जाऊ देऊ नका. मिस्टर मेहता, तुम्हीही आमचा अंत बघता आहात. तुम्ही आम्हाला बेकायदेशीर कृत्य करायला भाग पाडू शकत नाही. अरे काय कायदा लावलाय मगापासून? हे बघा, मी पण एक बिझनेसमॅन आहे आणि मला चांगल्याने माहिती आहे, एव्हरीथिंग कॅन बी मॅनेज. मिस्टर मेहता, माइंड युअर लँग्वेज. मी तुमची तक्रार करू शकते. अरे दादा, खूप पहिले तक्रार करणार आहे. आता ना मी माझ्या ओमला मिळवूनच राहीन मॅडम. इथं नाही ना तर कोर्टात. तिथं सिद्ध करेल की ओम हा आमचाच मुलगा आहे म्हणून. मिस्टर मेहता, यू आर क्रॉसिंग द लिमिट. येस, अँड यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. आता मी माझ्या ओमला मिळवूनच राहीन. बघून घेईन तुम्हा दोघांना कोर्टात. चालले. हा, आता मी बघतो आपल्याला कोण रोखतंय ओमला देण्यापासून. चल. काय कमाल आहे यांची. ही जस्ट इम्पॉसिबल. न्याय अंतरीचा या नाटकाचा दुसरा आणि शेवटचा अंक. लेखिका ॲडव्होकेट अंजली ठाकूर, दिग्दर्शिका प्रभा देऊसकर, प्रकाश योजना आणि रंगमंच व्यवस्था स्वप्नील बोहोटे, पार्श्वसंगीत अभिषेक काणे, नेपथ्य विजय देऊसकर, निर्मिती प्रमुख विनय ठाकूर, पात्र परिचय नेहा मधुरा देशपांडे, शिशिर अभय नवाथे, आई डॉक्टर अर्चना अलोणी, बाबा शशांक खेर, यमुनाबाई प्रज्ञा कोगजे, मामा श्रीकृष्ण कोरांने, संचालिका उर्मिला देशपांडे, माधवी सुप्रिया केकतपुरे, श्रीकांत विवेक अलोणी, बेलिफ विश्वास पत्तरगिरी, जज आवाज विजय देऊसकर, शिल्पा आवाज अंजली ठाकूर आणि ॲडव्होकेट गंधे प्रभा देऊसकर. अंजली ठाकूर लिखित, प्रभा देऊसकर दिग्दर्शित न्याय अंतरीचा या नाटकाचा दुसरा आणि शेवटचा अंक. केस क्रमांक 76/2001 शिशिर मेहता आणि नेहा मेहता विरुद्ध संगोपन अनाथाश्रम. शिशिर मेहता, नेहा मेहता हाजीर हो. सावधान, जज साहेब येत आहे. हा, तुम्ही बसू शकता. मॅडम गंधे, बी रेडी. केस नंबर 76/2001 शिशिर मेहता व नेहा मेहता विरुद्ध संगोपन अनाथाश्रम.
वादीकडून कोण बोलणार आहे? मिलॉर्ड, मी शिशिर मेहता. मी स्वतः केस लढणार आहे. आणि प्रतिवादीकडून? मी ॲडव्होकेट गंधे, संगोपन आश्रमातर्फे केस लढवणार. मिस्टर मेहता, तुम्ही वादी आहात तेव्हा तुम्ही आपलं म्हणणं प्रथम मांडू शकता. थँक्यू. यू कॅन स्टार्ट द प्रोसिडिंग. मिलॉर्ड, संगोपन अनाथालयानं दत्तक दिलेला आमचा मुलगा ओम याला त्यांनी Objection, मिलॉर्ड. सदर मुलगा हा श्री व सौ मेहताचा आहे की नाही हे अजून सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे त्या मुलाचा उल्लेख मिस्टर मेहता आमचा मुलगा असं करू शकत नाही. मिलॉर्ड, संगोपन अनाथालयानं ओम नावाच्या मुलाला दत्तक दिलं हे खरं आहे. पण ओम खरोखरीच आमचा मुलगा आहे. त्याला नेहानं म्हणजे माझ्या पत्नीनं स्वतः संगोपनमध्ये सोडलं. तो आमचा मुलगा असल्यामुळे तो आम्हाला मिळावा एवढंच माझं म्हणणं आहे. वा वा मिलॉर्ड, अमुक एक जोडपं येतं काय, अमुक एक बाळ आमचं आहे म्हणतं काय आणि ते मिळवण्याकरता केस लढतं काय? ही कुठली मस्करी आहे मिलॉर्ड? मस्करी वगैरे नाही आहे मिलॉर्ड यात. अहो, आय एम सिरियस. नेहानं बाळाला अनाथालयात सोडलं ती तारीख म्हणजे 25 जानेवारी 2001. त्याच्या हाताला ओम लिहिलेली चिठ्ठीसुद्धा बांधली होती. तुम्ही हा तपशील तपासून बघू शकता. मी अगदी खरं बोलतोय मिलॉर्ड. त्याशिवाय मला कसं कळणार नेमक्या त्याच दिवशी एका आठवड्याभराचं बाळ संगोपनमध्ये दाखल झालं? मिलॉर्ड, 25 जानेवारी 2001ला मिस्टर मेहता म्हणतात त्याप्रमाणे 5-6 दिवसाचं बाळ संगोपन अनाथालयात दाखल झालं हे खरंय. अनाथालयात दाखल झाल्या कुठलंही मूल दत्तक दिलं जात नाही. मी मिस्टर मेहतांच्या माहितीकरता सांगू इच्छिते की अनाथालयात कुठलंही बाळ 4 आठवडे तरी फक्त सांभाळल्या जातो. समाजाने टाकलेल्या मुलांना केवळ प्रेमापोटी कर्तव्य म्हणून सांभाळलं जातं. अनाथालय त्यावर कुठलाही अधिकार दाखवत नाही. आणि हे सिद्ध करण्याकरता मी अनाथालयाच्या संचालिका मिसेस स्मिता देशमुख यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायची परवानगी मागते. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. मिसेस स्मिता देशमुख हाजीर हो. देवाशपथ खरंच सांगेन, खोटंच सांगणार नाही. मिसेस स्मिता देशमुख, आपण किती वर्षापासून संगोपन अनाथालयात काम करता आहात? गेली 25 वर्ष मी इथे काम करते. ओके. मग तिथल्या कामकाजाची माहिती तुम्हाला असेलच? हो हो. कसं काय चालतं तिथलं काम? आमच्या इथे अगदी तान्ही बाळं जशी दाखल होतात तसंच 2, 4, 6, 7 वयोगटापर्यंतची मुलं देखील आमच्या आश्रमात दाखल होतात. अच्छा, ती कशी काय? बरेचदा असं होतं जसं की सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड, बगीचे, बाजारपेठा इथे कैकदा अशी मुलं आढळतात. बरेचदा जागरूक नागरिक आणि बहुत करून पोलीस त्यांना आणून आमच्या आश्रमात दाखल करतात. मग हे सदर बाळ तुमच्या आश्रमात कधी आणि केव्हा दाखल झालं? 25 जानेवारीला अगदी पहाटे पहाटे हे बाळ तिथे ठेवल्या गेलं असावं. निश्चित वेळ आम्हाला देखील माहिती नाही. पण सकाळी 7:30-8:45च्या सुमाराला आमच्या एक कर्मचारी आहेत यमुनाबाई, त्यांना बाहेरून तान्ह्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि म्हणून त्यांनी बाहेर जाऊन पाहिलं तेव्हा एक छान बाळ दुपट्यात गुंडाळून आमच्या बाहेरच्या ओटीवर ठेवलेलं होतं. त्यांनी ताबडतोब मला बोलवलं. मी तिथे जाऊन पाहिलं. मूल देखणं होतं, कपडे आणि त्याच्या हाताला ओम नावाची जी चिठ्ठी होती त्यावरून ते बाळ चांगल्या घरचं असावं असं मला वाटलं. पण ही नक्की काहीतरी वेगळी भानगड आहे एवढं माझ्या लक्षात आलं. पण त्याकडे विशेष लक्ष न देता आम्ही आमच्या प्रोसिजरप्रमाणे काम पुढे नेलं. डॉक्टरांना फोन केला आणि काहीच तासात डॉक्टरांनी येऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. मग काय आढळलं तेव्हा? डॉक्टरांच्या मते मूल अगदी गुटगुटीत, निरोगी आणि सुदृढ आहे. मग तुम्ही काय केलं? नाही, मग आम्ही विशेष असं काही केलं नाही. अशा बाळांना आम्ही आश्रमातील पाळणा घरामध्ये ठेवतो आणि तिथे काही आठवडे या बाळांचा प्रेमानं सांभाळ केला जातो. बरेचदा काय होतं की
काही बाळांचे आई वडील पहिल्या 1-2 दिवसात किंवा फार फार तर एखाद आठवड्यात आपल्या मुलाला परत नेण्यासाठी आश्रमात येतात. या बाळाच्या बाबतीत नक्कीच असं घडेल असं आम्हाला वाटलं होतं. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. अनाथालयाला सुद्धा वाटलं की ते बाळ चांगल्या घरातलं आहे, निरोगी आहे, सुदृढ आहे. तेव्हा काही अविचारानं घेतलेलं पाऊल त्याचे आई वडील मागे घेतील आणि बाळाला न्यायला येतील. पण तसं झालं नाही. मग तुम्ही काय केलं? मग काय होतं की दत्तक दिल्या जाणाऱ्या मुलांची जी एक विशिष्ट यादी असते त्या यादीमध्ये आम्ही या बाळाचं नाव ऍड केलं. मग हे बाळ कधी दत्तक दिलं गेलं? हे बाळ आमच्याकडे ज्या दिवशी दाखल झालं हा. त्यानंतर 2 महिने उलटून गेल्यानंतर एक जोडपं आमच्याकडे आलं. त्यांना मूल दत्तक घ्यायचं होतं. मुलगा मुलगी असा काही त्यांचा चॉईस नव्हता, फक्त तान्हं बाळ हवं एवढीच त्यांची अट होती. आम्ही त्यांना सगळी बाळं दाखवली. त्यांनी या सदर बाळाला निवडलं आणि मग सगळे सर्टिफिकेट्स आणि कागदपत्र तयार करून आम्ही त्या बाळाला त्या जोडप्याला रीतसर दत्तक दिलं. ओके. बाळ दत्तक दिल्यानंतर मिस्टर आणि मिसेस मेहता तुमच्याकडे कधी आले आणि तेव्हा काय घडलं हे जरा कोर्टाला सांगाल का? हो सांगते ना. बाळ आमच्याकडनं दत्तक दिल्या गेल्यानंतर 4 महिने उलटून गेल्यानंतर मिस्टर आणि मिसेस मेहता आमच्याकडे आले. बाळ दत्तक हवं म्हणाले आणि मग अचानक ते बाळ आमचं आहे आणि आम्हाला परत हवं अशी त्यांनी मागणी केली. आमच्या आश्रमातनं दत्तक दिलेलं बाळ आम्हाला पुन्हा परत मागता येत नाही हा नियम मी त्यांना समजूनही सांगितला, पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. ते चिडले आणि एकदम त्यांनी कायद्याची भाषा बोलायला सुरुवात केली. म्हणून मॅडम मी तुम्हाला बोलावून घेतलं. दॅट्स इट मिलॉर्ड. मिस्टर मेहता ठरवूनच आले होते की अनाथालयावर कायदेशीर कारवाई करायची. दॅट्स ऑल. युअर विटनेस. मॅडम मी अनाथालयात आलो तेव्हा तुम्हाला काय म्हणालो? तुम्ही म्हणालात की तुम्हाला एक मूल दत्तक हवंय. हो. आमच्या आश्रमात येणारे सगळं हेच म्हणतात. तुम्ही वेगळं काय म्हटलं? नाही, वेगळं हेच की 25 तारखेला जे बाळ तुमच्या अनाथालयात दाखल झालं आम्हाला तेच बाळ दत्तक हवंय, बरोबर? हो. मग आम्ही जरा वेळाने तुम्हाला सांगितलं ते बाळ आमचंच आहे म्हणून तेच बाळ दत्तक हवंय. सांगितलं ना. आणि ते ऐकून मला साहजिकच विचित्र वाटलं. हो बरोबर. मग ज्या जोडप्याला ते बाळ दत्तक दिलंय त्यांचा पत्ता सुद्धा मी तुम्हाला मागितला. हो मागितला ना, पण आम्हाला तो पत्ता देता येत नाही हे मी देखील तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं. हो बरोबर, अगदी बरोबर. मग त्यानंतर मी तुमच्या वरिष्ठांशी बोलतो असं म्हटलो. हो म्हणालात. म्हणून तर मी ऍडव्होकेट गंधेंना बोलवलं ना. तुमच्या ऍडव्होकेट गंधे मॅडमला मी सांगितलं तेच बाळ आम्हाला का हवंय ते, बरोबर? हो मॅडम मी तुमच्या अनाथालयाला देणगी देऊ केली होती ना, देणगी. हो केली होती. मग ते ऐकून तुमच्या गंधे मॅडम चिडल्या आणि त्या म्हणाल्या कायद्यानं आम्ही हे बाळ तुम्हाला देऊ शकत नाही. एम आय राईट मिसेस देशमुख? येस. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. कायद्याची भाषा सर्वप्रथम अनाथालयानं सुरू केली, आम्ही नाही. अहो आम्ही तर समजुतीने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत होतो. दॅट्स ऑल. मिलॉर्ड, शिशिर मेहता म्हणतात त्याप्रमाणे संभाषण झालं हे खरं, पण त्या देणगी देऊन अनाथालयाला आमिष दाखवून कायदेभंग करणारं होतं, समजुतीने प्रश्न सोडवणारं नव्हतं. पैशाचं आमिष दाखवून आम्हाला कोणीही बेकायदेशीर कृत्य करायला भाग पाडू शकत नाही. मॅडम आपण बसू शकता. थँक्यू. मिलॉर्ड, मी कोर्टाच्या निदर्शनास आणू इच्छिते की अनाथालयात जशी इतर बाळं सांभाळली जातात तसंच हेही बाळ 4 आठवडे फक्त सांभाळल्या गेलं. पण त्यानंतरही म्हणजे जेव्हा 4 ते 5 आठवडे उलटून गेल्यानंतरही कोणी साधा चौकशीला किंवा बाळ बघायलाही जेव्हा आलं नाही, त्यानंतर ते अनाथालयाचं झालं आणि त्यानंतर ते दत्तक देणाऱ्या बाळाच्या यादीत त्याचं नाव सामील केलं गेलं. त्यानंतर एका जोडप्याने तिथे येणं, त्या बाळाची त्या जोडप्याला सवय होणं, कायदेशीर कारवाई करणं यात 2 महिने गेले. आज बाळ दत्तक दिलेला 4 महिने उलटून गेलेले आहेत. कोणते आई वडील आपल्या बाळाला
असं 6-7 महिने वाऱ्यावर सोडतील मी लॉर्ड? आणि मी म्हणेन की असं जर होत असेल तर अशा आईवडिलांना आपल्या बाळाची काळजी, फिकीर किंवा दया माया काहीही नाही, आणि अशी जोडपी आई वडील म्हणून घेण्याच्या लायकीची नाही. नाही मिलॉर्ड, असं नाहीये. अहो अहो आम्ही काही आनंदाने की स्वतःच्या मर्जीने यायला इतका उशीर केला नाही. आमचा काही नाईलाज होता मिलॉर्ड. अहो ज्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला, आणि जेव्हा शक्य झालं तेव्हा एकही दिवस न दवडता आम्ही थेट अहमदाबादून नागपूरला आलोच होतो बाळ घ्यायला. वा, बहुत खूप मेहता, बहुत खूप. म्हणजे यांना बाळ नको तेव्हा ते वाऱ्यावर सोडणार, यांना हवं तेव्हा परत मागणार. वा. नाही मिलॉर्ड, अहो असं नाही आहे. आमच्या खरंच काही अडचणी होत्या, अहो काही सबळ कारण होती म्हणून आम्हाला यायला उशीर झाला. मिलॉर्ड, यांच्या अडचणी, यांची कारणं काय होती आणि ती किती सबळ होती हे यांनी कोर्टाला स्पष्ट सांगावं, ज्यामुळे यांना आपल्या बाळाला बघायलाही यायला जमलं नाही. खरं तर इतकी महिने आपल्या बाळाची आठवण सुद्धा न येण्यामागे मेहता दाम्पत्याच्या मनात काही वेगळाच हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मी तर म्हणेन की अशा हेतूची कसून चौकशी झालीच पाहिजे. यांच्या हेतू मागे निश्चितच काही काळबेराई असू शकेल. असा कुठलाही वावगा हेतू मिलॉर्ड आमच्या मनात नाहीये. आणि का असेल? अहो ओम हा आमचा मुलगा आहे म्हणून तो आम्हाला हवा एवढंच आहे. प्लीज प्लीज मिलॉर्ड, अहो आम्ही ओमचा यापुढं नीट सांभाळ करू असं मी कोर्टाला वचन देतो. वा मिलॉर्ड, काय मस्करी चालली आहे. म्हणजे आधी मूल टाकायचं, मग मागायचं, मग पुन्हा वर नीट सांभाळ करतो असं वचन द्यायचं. निव्वळ ड्रामा, केवळ नाटक आणि कोर्टाच्या वेळेचा अपव्यय. नाही नाही मिलॉर्ड, अहो मी यापूर्वीही कोर्टाला सांगितलंय. अहो असं नाही आहे. खरं तर आम्हाला हे बाळ अनाथालयात टाकायचं नव्हतं. नेहालाही तसं करायचं नव्हतं. तिला तिच्या आईनं तसं करायला भाग पडलं. हवं तर तुम्ही त्यांना विचारू शकता. मी नेहाच्या आईला म्हणजे मिसेस सुलभा पंडित यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. सौ सुलभा पंडित हाजीर हो. देवा शपथ खरं सांगेन, खोटं बोलणार नाही. सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव आणि नेहाशी असलेलं नातं सांगा. मी सौ सुलभा पंडित, नेहा माझी मुलगी. आता 25 जानेवारीला नेमकं काय घडलं हे सविस्तर कोर्टाला सांगा. 20 जानेवारीला नेहाला बाळ झालं. 25 जानेवारीला मी तिला ते बाळ माझ्यासोबत घेऊन बाहेर चालायला सांगितलं. पण कुठे जायचं आहे हे सांगितल्यानंतर तिने मात्र साफ नकार दिला. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. मग पुढे? ती रडली, ती पडली, तिने खूप विनवण्या केल्या, पण मी तिचं काही ऐकलं नाही. कारण की मी आणि माझी मैत्रीण आम्ही असं सुरुवातीलाच ठरवलं होतं की नेहाची डिलिव्हरी झाली की बाळ अनाथाश्रमात सोडून यायचं, आणि त्याप्रमाणेच आम्ही केलं. नाही म्हणजे असंच का ठरवलं होतं? मिलॉर्ड, नेहा आणि शिशिरच्या लग्नाला मेहता कुटुंबियांकडून सक्त विरोध होता, आणि इतक्या वेळामध्ये शिशिरचा अजिबात काहीही कॉन्टॅक्ट नव्हता. अशा परिस्थितीत आम्ही काय करणार होतो? दॅट्स ऑल मिलॉर्ड. युअर विटनेस. मिसेस पंडित, तुम्ही अनाथालयाचाच मार्ग का निवडला? आम्हाला त्यावेळेला जे योग्य वाटलं आणि जे आम्हाला सुचलं ते आम्ही नेहाला सुद्धा करायला भाग पाडलं. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. अनाथाश्रमात टाकण्याचा हा निर्णय तुमच्या व्यतिरिक्त आणखीन कोणाला माहिती होता? हो, नेहाच्या बाबांना. दॅट्स इट मिलॉर्ड. तुम्ही जाऊ शकता. मिलॉर्ड, मी नेहाच्या बाबांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायची परवानगी मागते. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. श्री मधुकर पंडित हाजीर हो. तेव्हा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आपलं संपूर्ण नाव आणि नेहाशी असलेलं नातं? मी मधुकर पंडित, नेहा माझी मुलगी. अनाथाश्रमात बाळ टाकण्याच्या निर्णयाला हा निर्णय तुम्हाला माहिती होता? होता. तुमची याला संमती होती? होते. का आणि कशी काय? आम्ही अजून काय करणार होतो?
आम्ही मध्यमवर्गीय माणसं. सामाजिक प्रतिष्ठा एवढीच फक्त आमच्या गाठीशी असते आणि तीच जर धुळेला मिळाली तर बाकी उरतं का? त्यामुळे बाळाला अनाथाश्रमात ठेवण्याशिवाय आमच्याजवळ दुसरा काही पर्यायच नव्हता. That's it, my lord. Your witness. मिस्टर पंडित, बाळाला अनाथालयात सोडायचा निर्णय तुम्ही कधी आणि का घेतला? माझं आणि नेहाच्या आईचं सुरुवातीपासून ठरलेलं होतं की बाळ अनाथाश्रमात ठेवायचं. का? का म्हणजे आम्हाला असं वाटलं की बाळ अनाथाश्रमात सुखरूप राहील. पॉइंट टू बी नोटेड मिलो. यांना वाटलं बाळ अनाथालयात सुखरूप राहील म्हणून यांनी तसा निर्णय घेतला. आणि नंतर तसंही मी आणि नेहा बाळाला रीतसर दत्तक घ्यायला आलोच होतो. वा मिलॉर्ड, यांना अनाथाश्रमाचाच मार्ग सुचला. बाळ दुसरीकडे कुठे सांभाळला घेण्याचा मार्ग सुचला नाही. यांना असं वाटलं की अनाथालयात बाळ सुखरूप राहील म्हणून त्यांनी तो मार्ग निवडला आणि तिथे टाकला. मेहता पती पत्नी सोयीनं येऊन घेऊन जाऊ म्हणून दत्तक घ्यायला आले. वा, दाद द्यायला पाहिजे तुमच्या कल्पक बुद्धीला. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. वकील साहेबा विटनेसचा अशा हिणवू शकत नाही. सॉरी ऑब्जेक्शन सस्टेन. सॉरी. थँक्यू. पण मिलॉर्ड, यानंतर इतके दिवस एकही जण बाळाला बघायला सुद्धा आला नाही. याचा काय अर्थ घ्यायचा? मिलॉर्ड, मी यापूर्वी कोर्टाला सांगितलंय, अहो आमची काही अपरिहार्य कारणं होती ज्यामुळे यायला आम्हाला इतका उशीर झाला. आपण बसू शकता. मिलॉर्ड, यांची अपरिहार्य कारणं कोणती होती? जी होती ती खरंच अपरिहार्य होती की नाही हे यांनी कोर्टाला स्पष्ट सांगावं. ज्यामुळे कोर्टच ठरवेल की जी परिस्थिती होती ती खरंच अपरिहार्य होती की नाही. मिलॉर्ड, दत्तक देणं किंवा घेणं म्हणजे काही पोरखेळ नव्हे. आयुष्यभराची कमिटमेंट असते ती. हे बाळ ज्या घरी दत्तक दिल्या गेलेलं आहे त्या घरी ते अतिशय उत्तम रीतीने वाढत आहे. त्याचे दत्तक आई वडील बाळाची अगदी चांगली काळजी घेत आहेत. बाळाची तब्येतही चांगली आहे. हे रिपोर्ट्स आमचे कार्यकर्ते आम्हाला अधूनमधून देत असतातच. ते बाळ आणि त्याचे दत्तक आई वडील एकमेकांशी अतिशय चांगल्या रीतीने ॲडजस्ट झाले असताना मेहता दाम्पत्याने येऊन त्यांच्या संसाराची घडी विस्कटणं योग्य नव्हे. मिलॉर्ड, संगोपन आश्रमात अजून बरीच बाळ आहेत जी चांगल्या घराच्या प्रेमळ मात्या पित्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यातलं कुठलेही बाळ मिस्टर आणि मिसेस मेहता दत्तक घेऊ शकतात. एक्झॅक्टली मिलॉर्ड, माझा हाच मुद्दा आहे. संगोपन अनाथालयात अजून बरीच बाळ आहे. त्यातलं कुठलंही मूल ते जोडपं दत्तक घेऊ शकतं, पण आम्ही नाही ना तसं करू शकत. कारण मिलॉर्ड, आम्हाला आमचं मूल हवं आहे. ओम हवा आहे आम्हाला. तो आम्हाला कोर्टाने द्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड अवर इमोशन अँड गिव्ह अस अ चान्स मिलॉर्ड. मिलॉर्ड, कोर्टात भावनिक युक्तिवाद चालत नाही हे मिस्टर मेहतांना बहुतेक माहिती नसावं. इथे सगळं काही चालतं ते कायद्याने. आणि कायद्याची शिस्त, अटी, नियम आपण पाळणार नाही तर कोण पाळेल? आणि मुख्य म्हणजे द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956च्या सेक्शन 15च्या अंतर्गत असणारं व्हॅलिड अडॉप्शन आपण रद्द करू शकत नाही. कायद्याला ते मंजूर नाही. मिलॉर्ड, व्हॅलिड अडॉप्शन रद्द करणं कदाचित कायद्याला मंजूर नसेल, पण माझी संपूर्ण कहाणी तर ऐकणं तर मंजूर आहे ना. ऑर्डर. इथे आम्ही सगळ्यांच्या बाजू ऐकून घेण्यासाठीच बसलेलो असतो. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते या विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला. देवाशपथ खरं सांगित खोटं सांगणार नाही. मिलॉर्ड, मी शपथ नसती घेतली तरी सुद्धा मी जे काही सांगणार आहे ते खरंच सांगणार आहे. कारण जगासमोर खरं मांडण्यासाठीच मी इथे उभी आहे. मिलॉर्ड, मी नेहा पंडित. माझे वडील बँकेत एक मोठे अधिकारी. आमची अहमदाबादला बदली झाली आणि माझं कॉलेजचं शिक्षण तिथेच पूर्ण झालं. शिल्पा मेहता माझी कॉलेजमधलीच मैत्रीण, अगदी जीवाभावाची. तिच्या घरी माझं सारखं येणं जाणं असेल. शिशिर मेहता तिचा भाऊ.
त्याच्याशीही माझी तिथेच ओळख झाली. पुढे आमचीही छान मैत्री झाली. आणि त्या मैत्रीत ना आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो ते आम्हाला दोघांनाही कळलं नाही. आम्ही लग्न करायचं ठरवलं. लग्नासाठी माझ्या घरून काहीच विरोध नव्हता, पण शिशिरच्या घरून मात्र शिल्पाला सोडलं तर बाकी सगळ्यांचाच विरोध होता. कारण बहुधा हे होतं की शिशिर होता मेहता अँड मेहता कंपनीचा एकुलता एक हुशार आणि कर्तबगार वारस, आणि मी सुसंस्कृत हुशार पण एका साध्या बँक अधिकाऱ्याची मुलगी. शिशिरसाठी मोठ्या व्यापारी घरातल्या मुलींची स्थळं येत होती. त्याच्या पुढे माझ्यासारख्या एका साध्या मध्यमवर्गीय मुलीला सून करून घेणं शक्यच नव्हतं. पण माझा आणि शिशिरचा एकमेकांवर संपूर्ण विश्वास. आम्ही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. शिशिर आपल्याही वडिलांशी घरी तसं बोलणारही होता. त्याचं तसं ठरलंही होतं. त्यांनी मलाही तसंच सांगितलं होतं. पण जे काही झालं ते भलतंच झालं. मॅडम, तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते त्याला विस्तारानं सांगा. मिलॉर्ड, शिशिर आमच्याबद्दल घरी बोलण्याआधीच त्याला मुंबईला कामानिमित्त 2 महिन्यासाठी अर्जंटली जावं लागलं. आणि तेव्हाच मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे. शिशिर, तू आत्ताच्या आत्ता निघून ये. आत्ता? अगं नेहा, मी मुंबईत आहे ना, आणि रात्रीचे 12 वाजले. आत्ता कसा निघू? मला नाही माहिती, पण तू आत्ताच्या आत्ता निघ बस. हॅलो नेहा, अगं मी शिल्पा बोलतीये. अगं बॅड न्यूज, शिशिर सदाचा अपघात झालाय. काय? हो, आत्ताच फोन आला होता. त्याला संजीवन हॉस्पिटलमध्ये नेलंय. तू पोच, आम्ही पण निघतोच आहे. आई, मला तुला काही सांगायचंय. अगं मी सांग ना बेटा, एवढा काय संकोच करतेस? सांग. आणि हे काय अंधार का बरं केलंस एवढा? हो, कारण मला जे तुला सांगायचंय ते मी उजेडात नाही सांगू शकत. अगं नेहा, अगं असं काय सांगणार आहेस तू? आई मी प्रेग्नेंट आहे. काय? छे, काही वेडेवाकडं केलं आणि नेहाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? नो, दॅट ऑप्शन इज रूल्ड आउट नाउ. मग आता हे बाळ होऊ दिल्याखेरीज काहीही गत्यंतर नाही, कळलं ना? हो, पण आता हे सगळं कुठे आणि कसं करायचं? इथे अहमदाबाद मध्ये तर काही शक्य नाही. हे काय करायचं आता? हो, माझी नागपूरची मैत्रीण आहे स्नेहल. तिचं ना मॅटर्निटी होम आहे. मला असं वाटतं आता तीच आपल्याला काहीतरी मार्ग सुचवेल. हो, जरूर कर, तिला फोन कर ताबडतोब. हो. आई, कुठे जायचंय सांग ना. अगं सांगते बेटा. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यासाठी जे योग्य आहे ना तेच करेन. पण तरी सांग ना, कुठे जायचंय? अनाथाश्रमात. काय? अनाथाश्रमात? हो, अनाथाश्रमात हे बाळ सोडायला. अहमदाबादला परत गेल्यावर शिशिरला सगळं सांगितल्यावर आम्ही ताबडतोब नागपूरला त्याला घ्यायला येणार होतो.
मला खात्री होती की माझं सगळं म्हणणं ऐकल्यावर शिशिर नक्कीच माझ्याबरोबर नागपूरला ओमला घ्यायला येईल. माझा त्याच्यावर संपूर्ण विश्वास होता. माझ्या विश्वासाला खच्ची करण्याचा बराच प्रयत्न केला गेला, पण त्याला तडाही गेला नाही मिलॉर्ड, त्याला तडाही गेला नाही. मिसेस मेहता, मग अहमदाबाद मध्ये असं काय घडलं की तुम्ही 1-2 महिने नव्हे तर तब्बल 7-8 महिने तुमच्या सो कॉल्ड बाळाला घ्यायलाही आला नाही? ऑब्जेक्शन मिलॉर्ड. वकील साहेब, विटनेसचा अशा हिणवू शकत नाही. ऑब्जेक्शन सस्टेन. सॉरी. थँक्यू. पण मिलॉर्ड, इथे न येण्याचं सबळ कारण कोर्टाला कळेल का? मिलॉर्ड, आम्ही 26 जानेवारीला अहमदाबादला पोहोचलो तर तिथे फार मोठा हाहाकार माजला होता. कारण सकाळीच खूप मोठा भूकंप येऊन गेला होता. सगळी घरदारं पडलेली, हजारो लोक दगावलेले, बेघर झालेले. आम्ही कसे बसे घरी पोहोचलो. आमच्या घराचं फार नुकसान झालं नव्हतं. आणि नंतर मी धावत शिशिरच्या घरी जाऊन पोहोचले तर तिथे घर काय, घर नव्हतंच. नुसतं सिमेंटचा आणि विटांचा ढीग होता. शिल्पा आणि तिचे आई वडील कुठे आहे काहीच माहिती नव्हतं. मी तर फार वेडी झाले. धावत शिशिरच्या हॉस्पिटलमध्ये होता तिथे जाऊन पोहोचले. तिथल्या आयसीयू मध्ये गेले तर शिशिर ज्या परिस्थितीत होता अजूनही त्याच परिस्थितीत होता, बेशुद्ध. पण खरं सांगते जज साहेब, त्याला त्या अवस्थेत पाहूनही मला दिलासा मिळाला होता. कारण निदान तिथे तो सुखरूप होता आणि जिवंतही. त्यावेळेस त्या मॉनिटरवरची जीव घेणारी टिंगटिंग मला तेव्हा आश्वासक वाटली. आणि नंतर मग मी शिल्पा आणि तिच्या आईवडिलांच्या शोधात लागले. 2 दिवसांच्या शोधानंतर मला शिल्पा आणि तिचे आईवडील एका हॉस्पिटलमध्ये सापडले. पण तेही संपूर्ण बँडेज मध्ये. आणि मी मेहतांच्या सेवेत रुजू झाले. माझी सेवा करणं बघून शिशिरच्या आईवडिलांना माझ्याबद्दल प्रेम वाटू लागले होतं. मला ते जाणवत होतं. कारण शिशिरची आई माझा हात हातात घेऊन तासनतास रडत असायची. 8 दिवस झाले शहर सावरू लागलं. शिल्पा आणि तिचे आई वडीलही हळूहळू सुधारू लागले. पण शिशिर जसा होता तसाच होता. त्याची मृत्यूची झुंज चालूच होती. आणि मी, माझी कुचंबणा तर कुणीच समजू शकत नव्हतं. ते दिवस मी कसे काढले माझं मलाच माहित. शेवटी देवालाच माझी कळव आली. आणि तब्बल 10 महिन्यांनी शिशिरने आपल्या शरीराची हालचाल केली. तो 10 महिन्यांनी शुद्धीवर आला आणि माझ्याकडे पाहून हसला. मला त्यातच आनंद वाटला. निदान त्याने मला ओळखलं तर होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या स्मरणशक्तीवर कुठलाही वाईट परिणाम झाला नव्हता. पण अजून कोणताही मानसिक धक्का सहन करण्याची त्याची तयारी नव्हती. पण जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तो संपूर्णपणे बरा झालाय तेव्हा मात्र मी पहिली संधी साधून त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. आणि माझी कहाणी ऐकून आम्ही लगेच नागपूरला येणार होतो ओमला घेण्यासाठी. पण त्यावेळेस ओम अनाथाश्रमात होता. त्याला तिथनं घ्यायचं म्हणजे आम्हाला त्याला दत्तकच घ्यावं लागणार होतं. पण तेव्हा आमचं लग्न न झाल्यामुळे आम्हाला त्याला दत्तक घ्यायला त्रास झाला असता. म्हणून आम्ही लग्न करायचं ठरवलं. बदललेल्या परिस्थितीत त्याच्या घरच्यांचा विरोधही संपला होता. आम्ही लग्न केलं आणि ताबडतोब नागपूरला आलो. बस मिलॉर्ड, मला इतकंच सांगायचंय. मी चुकले, 100% चुकले. पण माझ्या त्या चुकीची मला एवढी मोठी शिक्षा नका देऊ हो मिलॉर्ड. मी हात जोडते,
अगं पाया पडते तुमच्या, पण मला त्या चुकीची एवढी मोठी शिक्षा नका देऊ. मला एवढी मोठी शिक्षा नका देऊ. मला माझं बाळ परत द्या. मला माझं बाळ परत करा. मी लॉर्ड, मला माझं बाळ परत करा. नेहानं आता जे काही सांगितलं ते 100% खरं आहे, पण हे सारं सत्य आहे हे सिद्ध करायला आमच्याकडे कुठलाच पुरावा नाही. आणि विलॉर्ड, कोर्टात पुराव्याशिवाय कशालाही अर्थ नाही हे मी माझ्या विद्वान मित्रांना सांगायची गरज नाही. मिलॉर्ड, मी कोर्टाला एवढंच सांगू इच्छितो, अहो जे घडलं ते आमच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यात आम्ही काहीच करू शकत नव्हतो. कायद्यानं देखील 20 मेजर फॅक्टर अशी तरतूद करून ठेवली आहे ना मिलॉर्ड. अन ऍक्ट ऑफ गॉड. ज्या गोष्टी दैवाधीन आहेत, ज्या गोष्टी माणसांच्या हातातच नाही, अशा गोष्टींमुळे जर काही घटना घडल्या किंवा एखाद्या कायद्याचा भंग झाला तर तो आपल्याला सुधारता येऊ शकतो. मला असं वाटतं आमच्या या केसमध्ये आपण हा 20 मेजर फॅक्टर लक्षात घ्यावा. इट वॉज अन ऍक्ट ऑफ गॉड. माझं 10 महिने बेशुद्ध राहणं, माझा तो ऍक्सिडेंट, तो भूकंप, या सगळ्या गोष्टी आमच्या हातात नव्हत्या, त्या दैवाधीनच होत्या मिलॉर्ड. त्यात आम्ही काय करणार होतो? जर कायद्याबरोबरच हा 20 मेजर फॅक्टर लक्षात घेतला तर विद्वान वकील साहेब म्हणतात त्याप्रमाणे आम्ही आमचं मूल वाड्यावर सोडलं नव्हतं हे कोर्टाच्या लक्षात येईल. हो, आम्ही खरंच परिस्थितीमुळे अगतिक झालो होतो. दॅट्स ऑल. मी दोन्ही बाजूंची युक्तिवाद ऐकलेले आहेत. निर्णय देण्यासाठी मी 1 आठवड्यानंतरची तारीख देतो आहे. द कोर्ट इज ॲडजर्न्ड. चाललंय त्यात आमची काय चूक आहे? काय गुन्हा आहे आमचा? का आम्ही स्वतःला दोषी मानत चाललो? आम्हाला तर माहिती नव्हतं ते बाळ कुणाचं आहे, कुठल्या परिस्थितीत ते संगोपन मध्ये दाखल झालंय. आम्हाला एक तान्हबाळ दत्तक हवं होतं. आम्ही त्याला पाहिलं, त्यांनी आम्हाला पाहिलं. खूप खूप गोड हसला तो. एक अनामिक ओढ जाणवली. बस आम्हाला जे मूल हवं होतं ते आम्ही कायदेशीर दत्तक घेतलं. माधवीचा दत्तक घेण्याचा हट्ट मी इतक्या वर्षांनी पूर्ण केला, कारण केवळ एकच, त्या बाळाचं ते निरागस हास्य, त्याच्याविषयी वाटलेली ती एक आंतरिक ओढ. पण आमच्या नशिबात बाळाचं सुख नाहीच का? पण नाही असं तरी कसं म्हणू? ओम आहे ना माझा आणि माधवीचा. 15 वर्षांनी आमच्या संसारात वसंत फुलला. पण तो असाच कोमेजून जाणार काही महिन्यातच. पण छे असं कसं शक्य आहे? गंधे मॅडम तर म्हणाल्या की केस आपणच जिंकणार, नो डाऊट अबाउट इट. पण मग मला अशी भीती का वाटते? आणि जी भीती वाटते ती खरी झाली तर मी माधवीला कसं आणि काय समजावून सांगणार? ती तर अक्षरशः वेडी होऊन जाईल ओम तिच्यापासून दूर गेला तर. अरे देवा, काय होईल? आमच्या या बाळाला कल्पनाही नाही
याच्यामुळे सर्वांच्या आयुष्यात किती वादळ आलाय ते, किती निरागसपणे झोपलाय तो. आज कोर्टात काय होईल, कोण जिंकणार, कोण हारणार? मला ओमला द्यावं लागलं तर? नाही नाही, मी नाही देणार त्याला. तो माझा आहे आणि माझाच राहील. असं कसं देईन मी त्याला? अरे जन्म नाही दिला म्हणून काय झालं? माझा किती जीव आहे त्याच्यावर. देवा, तूच साक्षी आहेस याला. मी तो ओमला दूर करायचा विचार देखील करू शकत नाही. आणि अवघ्या 5 दिवसाच्या बाळाला नेहाने कसं काय दूर केलं असेल? परिस्थितीपुढे माणूस इतका गतिक होतो. प्रतिष्ठा, समाज याला इतकं महत्व असतं. अर्थातच असेल म्हणून असे भोग कुंतीला देखील चुकले नाहीत. प्रत्यक्ष राजकन्या असून देखील तिला कर्णाला दूर करावंच लागलं ना. मग नेहा तर एक साधी भोळी मध्यमवर्गीय मुलगी, परिस्थिती पुढे झुकण्याशिवाय काय करणार होती बिचारी? बिचारी? मला ती बिचारी का वाटते? तीच तर माझं बाळ हिसकवू पाहतेय. नाही, मी नाही देणार त्याला. ओम माझा आहे आणि माझाच राहील. नाही, मी नाही देणार. तुम्ही बसू शकता. केस नंबर 76/2001 शिशिर मेहता व नेहा मेहता विरुद्ध संगोपन अनाथ आश्रम या केसचा निकाल. सर्व पुरावे, दोन्ही पक्षांचे युक्तिवाद व परिस्थितीचा विचार केल्यानंतर हे कोर्ट खालील निकालावर पोचले आहे. DNA टेस्टचा रिपोर्ट हे सिद्ध करतो की ओम हा शिशिर व नेहा मेहताचाच पुत्र आहे. त्यांना ज्या परिस्थितीत मुलाचा त्याग करणे भाग पडले ती परिस्थिती अतिशय नाजूक आणि विचित्र होती. तरीही नेहा मेहतांनी बाळाची व्यवस्था करण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग स्वीकारायला हवा होता असं कोर्टाचं मत आहे. मूल एकदा अनाथाश्रमाच्या पाळण्यात टाकले की आईवडिलांचा त्याच्यावरचा हक्क संपतो. ते मूल सर्वस्वी अनाथ व निराधार समजले जाते. मुलाला जन्म देणे, त्याला अनाथाश्रमात टाकणे हे सर्व विचारांती घेतलेले निर्णय होते. भलेही तो विचार नेहा मेहतांचा नव्हता. अविचाराने, घाईने किंवा दुसऱ्याच्या विचाराने एखादे पाऊल उचलले गेले तरीही त्याचे होतील ते परिणाम आणि दुष्परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. अनाथाश्रमाचे काम अतिशय कठीण व धोक्याचे असते. तिथे आलेल्या दुर्दैवी मुलांना प्रेमाने सांभाळही करायचा असतो. अशा मुलांना चांगलं घर, प्रेमळ मातापिता मिळवून देणे हे अतिशय कठीण कामही करायचे असते. या केसमध्ये संकोपनने ही कामगिरी अतिशय यशस्वीपणे पार पाडलेली आहे असं म्हणावं लागेल. सदर मूल दत्तक आईवडिलांजवळ अतिशय आनंदात वाढत आहे. त्याची गरज दत्तक आईवडिलांना अधिक आहे असं ह्या कोर्टाचं मत आहे. मेहता पती पत्नी तरुण आहेत, सुदृढ आहेत. पुढेही मुले होऊ शकतील अशी त्यांच्या क्षमता आहे. तसंच विस्मेजर फॅक्टर इथे विचारात घेता येणार नाही. कारण जेव्हा मूल जन्माला आलं ते अनाथाश्रमात सोडलं गेलं तोपर्यंत अशी कुठलीही दैवी आपत्ती आलेली नव्हती. भूकंप ही दैवी घटना बाळाच्या जन्मानंतर घडलेली आहे. शिवाय त्यात बाळाचे आईवडील अडकलेलेही नव्हते. त्यामुळे या दैवी घटनेचा बाळाच्या अनाथाश्रमात जाण्याशी काहीही संबंध नाही. अँड ॲन ॲक्सिडेंट कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲन ॲक्ट ऑफ गॉड अंडर विस्मेजर. ती दैवी घटना जरी समजली गेली तरी ती विस्मेजरच्या अंडर
येणार नाही. अशा परिस्थितीत हे कोर्ट द हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 सेक्शन 15च्या अंतर्गत सदर मुलाचे दत्तकत्व अबाधित ठेवत आहे. हे मूल श्रीकांत आणि माधवी पुरोहित यांच्याकडेच राहील. यापुढे या संदर्भित केसमध्ये कोणतीही कार्यवाही विचारात घेतली जाणार नाही. द कोर्ट इज ॲडजर्न्ड. मेहता संगोपनच्या वतीनं तुम्ही उत्कृष्ट केस लढला. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमचे अभिनंदन. ओमला बघणार देखील नाहीस? नेहा, अगं ओमला बघणार देखील नाहीस? अगं कोर्टात वकील साहेबांनी आपलं काम चोख केलं ग. कोर्टाने निकाल देखील बरोबर दिलाय. पण कोर्टाचा निकाल म्हणजेच काय न्याय असतो असं कुठे आहे? दिस इज अ कोर्ट ऑफ लॉ नेहा, not necessarily a court of justice. अगं मी आई तर नाही होऊ शकले, पण गेल्या काही महिन्यांपासून आई पडून उभवलंय. एक आईच दुसऱ्या आईची तळमळ समजू शकते. देव सगळीकडे नाही राहू शकत ग, म्हणून तर त्यांनी प्रत्येकाला एक आई दिली आहे. त्या आईपणाचा, तुझ्या मातृत्वाचा असा छळ नाही होऊ देणार ग मी. अगं कागदावरच्या 4 सह्यांनी आई मुलाचं नातं का कधी बदलतंय? ती याच्यापेक्षा कितीतरी उच्च आहे. ओम तुझाच होता आणि तुझाच राहील. आता खरा न्याय मला करू दे. ठीक आहे ओम तुझाच आहे.